तर आपला नेक्स्ट जो चॅप्टर आहे त्याच्याकडे वळूया. त्याचं नाव आहे वर्ग संस्कृतीची निर्मिती व नेतृत्व गुणांचा विकास. मग आता यामध्ये काय बघणार आपण, जे काय आपण बघितलं इथून मागच्या सगळ्या चॅप्टर्समध्ये काय बघितलं, सगळ्यांच्या भूमिका बघितल्यात, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, मुख्याध्यापकांच्या, सचिवालयांच्या, सगळ्यांच्या भूमिका आपण बघितल्या. आणि अजून काय काय बघितलं, जबाबदाऱ्या होत्या, त्यांचं व्यवस्थापन जे होतं शालेय म्हणा किंवा मग वेळापत्रकाचं व्यवस्थापन, गुणवत्ता व्यवस्थापन, जे काही होतं त्या सगळ्यांचा आपण इथून मागे अभ्यास केला. परंतु आता वर्ग संस्कृती म्हणजे नेमकी त्याची निर्मिती काय, त्याची व्याख्या, महत्त्व, रचना कशी असते आणि त्याचबरोबर नेतृत्व गुण जे आहे त्यांचा विकास कसा कसा होत जातो हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर ठीक, वळूया पहिल्या पॉईंटकडे. वर्ग संस्कृती, संबोध, व्याख्या, महत्त्व व रचना. तर प्रास्ताविक काय सांगते, चला बघूया. मग वर्ग संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे. शाळेचा दर्जा त्यावर अवलंबून असतो हे आपल्याला माहिती आहे. शिक्षकाला वर्गात हेतुपूर्ण अध्यापन प्रक्रिया राबवावी लागते. त्यापासून विद्यार्थ्यांची जी काय अध्ययन प्रक्रिया ही प्रभावी होत असते. मग त्यासाठी शिक्षकाला वर्गात योग्य अध्ययन पद्धतीची निर्मिती करावी लागते. मग ही अध्ययन पद्धती जी आहे, ती परिस्थिती जी आहे ती कायम ठेवण्यासाठी विविध अध्यापन कृतींचा म्हणजे पद्धतींचा वापर त्याला करावा लागतो. मग हेच जे काय अध्ययन वातावरण निर्मिती आहे ते वातावरण निर्मिती करणं म्हणजे हे वर्ग संस्कृतीचे एक वैशिष्ट्य मानलं जातं. मग डॉक्टर कोठारी आयोग आपण बघितला. त्यांच्या मते राष्ट्राचे भवितव्य हे शाळेच्या वर्ग संस्कृतीमधून ठरत असते. शिक्षण प्रक्रियेत वर्ग हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. शाळेत वर्ग संस्कृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासामध्ये जे काही अध्यापन प्रक्रिया घडून येते ती भूमिका बजावत असते. मग वर्गातील असणारे जे वातावरण आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे, ती अधिक समृद्ध व अध्ययनशील बनवण्यासाठी वर्ग संस्कृती या संबंधाची माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे. मग वर्ग संस्कृतीचा संबोध काय आहे, भौतिक सुविधांचे आयोजन करणं, योग्य अध्यापन पद्धती निश्चित करणं, अध्ययन कार्यात विद्यार्थी मग्न राहतील असे अध्यापन करणं, अशा गोष्टींची वर्ग संस्कृतीमध्ये समावेश करणं. म्हणजे काय की जे तुमचे शिक्षक आहे त्यांनी ज्या काय वेगवेगळ्या अध्ययन पद्धती जर शिकवताना म्हणजे यूज केल्या तर तुमचे जे ऑडियन्स आहे, ऑडियन्स म्हणजे तुमचे विद्यार्थी जे आहे ते काय होतील, तुमच्या अध्ययन पद्धतीकडे आणि तुमच्याकडे खेचले जातील, आकर्षित होतील आणि त्यांचं मन काय लागेल त्या गोष्टीकडे किंवा अध्ययन करायला लागेल. मग वर्ग संस्कृती म्हणजे विद्यार्थ्यांची वाढ व विकास घडवून आणण्यासाठी वर्गासाठी उपलब्ध साधन संपत्ती आणि उपक्रम यांची संयोजन करण्याची प्रक्रिया होय. बरोबर. मग वर्ग म्हणजे काय की जे काही वर्गासाठी उपलब्ध साधन संपत्ती म्हणजे काय की तुम्ही एखादी कन्सेप्ट शिकवताय तर त्यासाठी तुम्हाला लागणारे जे काही साधन सामग्री आहे, सपोज तुम्ही एखादी कन्सेप्ट ती PPT पॉईंट, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून शिकवली आहे किंवा स्लाईडवर शिकवली आहे, अशा पद्धतीची जी काय साधन संपत्ती आणि उपक्रम ज्यांची तुम्ही व्यवस्थित संयोजन करशाल, संघटन करशाल, ती अशी प्रक्रिया म्हणजे काय आहे, वर्ग संस्कृती. म्हणजे वर्गात एक प्रकारची संस्कृती तुम्ही उदयास आणायला हवी. मग वर्ग संस्कृती या संबोधात वर्ग व संस्कृती अशा दोन संबोधांचा समावेश केला जातो. मग वर्ग म्हणजे सर्वसाधारण शाळेतील एक खोली आणि त्यामध्ये शिकणारे विद्यार्थी अशा प्रकारचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मग पूर्वी कधीही नव्हती अशी विविध आणि गंभीर आव्हाने सध्या अध्यापनात प्रत्ययास येत आहे. शिक्षकाला पारंपरिक रूढ उपक्रमाशिवाय अनेक उपक्रम जे आहे ते वर्गात राबवावे लागत आहे. त्या संदर्भात काही गोष्टींचे निर्णय त्याला घ्यावा लागतात. मग त्यासाठी त्याला गट तयार करावे लागतात. मग कोणते कोणते गट तयार करावे लागतात, अध्यापन कार्याशी संबंधित असलेल्या, विद्यार्थ्यांच्या वर्तनाशी संबंधित आणि शिक्षकांच्या वर्तनासंबंधित. म्हणजे नेमकं काय करायचं आहे आता, तर पहिलं आहे अध्यापन कार्याशी संबंधित. म्हणजे काय की वर्ग संस्कृतीमध्ये शिक्षकाला एक व्यवस्थापक म्हणून या सर्वांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करावा लागतो. मग त्यासाठी शिक्षकाची भूमिका आहे ती योग्य प्रकारे स्पष्ट केली पाहिजे. शिक्षकाचे वर्तन वर्ग संस्कृतीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असते. योग्य मार्गाचा अवलंब करून जे काही शैक्षणिकदृष्ट्या जे काही चांगले वातावरण निर्माण करणं हे कोणाचं काम आहे, अध्यापनाचं काम आहे किंवा अध्यापकाचं काम आहे. मग विद्यार्थ्यांच्या वर्तनाशी वर्ग संस्कृतीत महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांशी साधली जाणारी जी काय आदान प्रदान पद्धती आहे, म्हणजे आपण जी माहिती विद्यार्थ्यांना सांगतोय आणि विद्यार्थी कशा प्रकारे ते ज्ञान जे आहे ते ग्रहण करतोय, ही जास्त महत्त्वाची बाब कशामध्ये आहे, वर्ग संस्कृतीमध्ये आहे. शिक्षक जर वस्तुस्थितीबाबत निश्चित भूमिका घेत असतील तर विद्यार्थी त्यानुसार वागतात आणि वर्ग स्थापन किंवा वर्ग व्यवस्थापन चांगले होण्यासाठी
मदत मिळत असते. मग शिक्षकांच्या वर्तनाशी काय आहे? वर्ग संस्कृतीत शिक्षणाचे वर्तन जे आहे ते अत्यंत मोकळेपणाचे असायला हवे. कारण काय होतं की जर शिक्षक सहज साधेपणाने विद्यार्थ्यांशी वागू लागला किंवा वागू शकला तरच उत्तम व्यवस्थापन वर्ग व्यवस्थापनेमध्ये होऊ शकतं. शिक्षकाने पूर्णपणे विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांचे जे काही परस्पर संबंध आहेत ते सुधारले पाहिजे. परस्परांशी सहकार्य व विश्वास वाढवला पाहिजे. तरच शैक्षणिक वातावरण जे होते ते व्यवस्थित निर्माण होऊ लागते आणि शिक्षक विद्यार्थ्यांचं जे नातं आहे ते अजून घट्ट बनत जातं. मग या सर्व बाबी वर्ग संस्कृतीला पोषक ठरू शकतात. पुढे आहे वर्ग संस्कृतीची व्याख्या. तर काय आहे व्याख्या बघूया. त्याच्या 4-5 व्याख्या त्यांनी पुढे सांगितलेल्या आहे. तर कोणती आहे तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही लिहू शकता. डिस्कस केल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की माझ्या पद्धतीने कोणती व्याख्या सोपी आहे किंवा माझी पद्धत जी आहे व्याख्या तयार करण्याची ती तुम्हाला मी सांगते. ठीक. तर फर्स्ट आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शैक्षणिक उद्दिष्ट प्रथम ठरवली जातात. ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वर्ग खोलीत विविध भौतिक व मानवी घटकांमध्ये योग्य संयोजन केलं जातं. त्यास वर्ग संस्कृती म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही विकास व्हावा त्यासाठी जे काही ध्येय उद्दिष्ट शिक्षणासाठी ठरवलेले असतात ती उद्दिष्ट काय करायची? साध्य करण्यासाठी जे काही भौतिक मानवी घटकांमध्ये जे काही परस्पर संयोजन होतं त्याला म्हणायचे वर्ग संस्कृती. दुसरी आहे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्यासाठी वर्गातील शिक्षक व विद्यार्थी या घटकात परस्पर सहकार्य, आत्मविश्वास व ऐक्य भावना प्रस्थापित करण्यासाठी अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा नियोजन आराखडा म्हणजे वर्ग संस्कृती. तिसरा आहे शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाविषयी सकारात्मक विचारधारणा निर्माण करणं म्हणजे वर्ग संस्कृती. अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी करून मनुष्यबळाचा विकास करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वर्ग संस्कृती. वर्ग संस्कृती म्हणजे फक्त नियंत्रण नसून शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया म्हणजे वर्ग संस्कृती. वर्गात उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक साधन सामग्रीच्या मदतीने शिक्षण अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडवण्याचा प्रयत्न करत असतो. या संरचनेला म्हणायचे वर्ग संस्कृती. इन शॉर्ट सांगायचं एवढंच की विद्यार्थी आणि शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये जे काही नियंत्रण असतं आणि त्यांच्यामध्ये जी काही झालेली आंतरक्रिया आहे, परस्पर संबंध आहे त्याला म्हणायचे वर्ग संस्कृती. शॉर्टकट आणि सिंपल डेफिनेशन आहे काय? तर विद्यार्थी व शिक्षक विद्यार्थी यांच्यात झालेले जे काही परस्पर संबंध आहे किंवा आंतरक्रिया आहे कशासाठी? वर्ग नियंत्रण होण्यासाठी त्याला म्हणायचे वर्ग संस्कृती. मग त्याचं महत्त्व काय काय आहे? वर्ग संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनाचे वेळेचे व शिस्तीचे महत्त्व समजून घेणे. वर्ग संस्कृतीमुळे चांगले वातावरण निर्माण होण्यास मदत होते. अध्ययन प्रवृत्तीवर होऊन वर्गातील जे काही अध्ययन कार्य आहे ती आनंदाने होण्यास मदत मिळते. वातावरणामुळे काय होतं की विद्यार्थ्यांची मानसिक वाढीस पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते. वर्ग संस्कृतीत विद्यार्थ्यांचा वेळ जो आहे तो अभ्यासासाठी म्हणजे सत्कारणी होण्यासाठी किंवा त्याला शिस्तबद्ध वातावरण अभ्यास करण्याची सवय लागते. वर्ग संस्कृतीमध्ये विद्यार्थ्यांना एकमेकांच्या बरोबर सामूहिक रीतीने काम करण्याची संधी सुद्धा प्राप्त होते. वर्ग संस्कृतीमुळे शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थी यांच्यातली जी काय आंतरक्रिया आहे ती सुलभ आणि सहज होण्यासाठी मदत मिळते. वर्ग संस्कृतीमुळे भावनिक, मानसिक आणि क्रियात्मक क्षमतांचा विकास होऊन कार्य होण्यास जे काही शैक्षणिक कार्य आहे ते व्यवस्थित होण्यास मदत मिळते आणि विद्यार्थी शिक्षक या मानवी घटकांचे दृढ संबंध निर्माण होण्यास मदत मिळते. हे आहे वर्ग संस्कृतीचे महत्त्व. मग त्याची रचना काय आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 3 किंवा 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. तर शालेय संस्कृती हे व्यापक संघटन आहे. शालेय वर्गसमूहातून वर्ग संस्कृती निर्माण होत असते. वर्ग संस्कृती म्हटली की आपल्यासमोर शिक्षक, विद्यार्थी व वर्गातील भौतिक सुविधा दिसून येतात. मग या 3 घटकांच्या माध्यमातून अध्ययन प्रक्रिया जी आहे, अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया घडून येत असते. मग वर्ग संस्कृतीचे महत्त्व शालेय व्यवस्थापनावर अवलंबून असू शकते. वर्ग संस्कृती हे एक शालेय संघटन मानलं जातं. म्हणजे जी काही क्रिया आहे, शिक्षक, विद्यार्थी आणि वर्गात जे काही भौतिक गोष्टी घडून येतात ज्याला काय म्हणायचे? वर्ग संस्कृती म्हणायचे, त्याची रचना म्हणायचे. मग वर्ग संस्कृतीत शिक्षणाच्या संदर्भात औपचारिक समूह तयार केलेला असतो. वर्ग संस्कृतीची रचना जी आहे ती विविध वर्गांचे जे काही स्तर आढळून येत असतं त्यामध्ये, आणि ती रचना जी आहे ती वर्ग संस्कृतीत एकात्मता निर्माण करून किंवा एक आदर्श रचना पुढील प्रकारे त्यांनी दिलेली आहे. तर कशी दिली आहे? पहिला आहे मानसिक स्तर, अपंग स्तर, स्वभाव स्तर, लिंग स्तर, सामाजिक स्तर, आर्थिक स्तर. तर आपण बघूया वन बाय वन.
पहिला आहे मानसिक स्तर. मग मानसिक स्तर म्हणजे नेमकं काय की मेंटॅलिटी जी असते ना, मेंटॅलिटीचा स्तर देणं किंवा मग मेंटॅलिटी आपली विद्यार्थ्यांची जी मेंटॅलिटी आहे ती व्यवस्थित असली किंवा विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी जर हॅप्पी असेल तरच ते व्यवस्थित अध्ययन करू शकतात. मग शालेय वर्ग संस्कृतीमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे हे वेगवेगळ्या भागातून आलेले असतात. त्यांची शिकण्याची मानसिकता सुद्धा वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांचा बौद्धिक स्तर सुद्धा हा वेगळा असतो. त्यातील काही हुशार, मध्यम व कमी बुद्धीचे विद्यार्थी शिकत असतात. हा मानसिक स्तर विचारात घेऊन मुख्याध्यापक आपल्या शाळेची रचना जी आहे ती करायला हवी. हुशार, मध्यम व कमी बुद्धिमत्ता हे निकष लक्षात घेऊन अ, ब, क अशा तुकड्या त्यांनी पाडले पाहिजे. पुढे आहे अपंग स्तर. वर्ग संस्कृतीच्या रचनेत बौद्धिक स्तराला महत्त्व दिले जातं, त्याप्रमाणे अपंग स्तराला सुद्धा महत्त्व दिलं जातं. मग काहींना शारीरिक अपंगत्व असेल, काहींना दृष्टिदोष असेल, तसेच काहींना कर्णबधिर असेल, अशा विद्यार्थ्यांचा समावेश त्या विद्यार्थी म्हणून शाळेत प्रवेश दिला जातो. मग अशा सर्व प्रकारच्या अपंग मुलांचा विचार करून वर्ग रचनेत त्यांना वर्गात पुढे बसवण्याची व्यवस्था करून द्यावी. म्हणजेच त्यांना वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी घेता येईल आणि त्यांची अध्ययन प्रक्रिया आहे ज्यामध्ये कोणताही अडथळा त्यांना निर्माण होणार नाही. पुढे आहे स्वभाव स्तर. पिंडे पिंडे मारती मतिर्भिन्न म्हणजे काय की या उक्तीप्रमाणे शाळेच्या वर्ग संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांची मुले आहे ती शिकत असतात. मग असे स्वभाव दोष असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ते विद्यार्थी करत असतात. मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा शोध शिक्षकांनी घेऊन त्यांची वर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याची सोय करून घ्यावी. म्हणजे वर्गातील इतर वातावरण जे आहे इतर विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होणार नाही किंवा वातावरण दूषित होणार नाही. मग तुम्हाला आम्हाला किंवा सगळ्यांच्याच वर्गामध्ये असे 2-3 विद्यार्थी असतात किंवा जास्तही असतात ना, ते म्हणजे कोणत्याच लेक्चरला व्यवस्थित ऐकणार नाही, शिक्षकांचं ऐकणार नाही किंवा मग शिक्षक वर्गात आले तरी काहीतरी खोड्याच करत असणार. असे प्रत्येकाच्याच वर्गामध्ये 2-3 विद्यार्थी तरी असतात. मग त्यांची जी काही जागा आहे ती बदलणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी किंवा मग जे काही विद्यार्थी आहे त्यांना सोबत बसू द्यायचं नाही. पुढे आहे लिंग स्तर. मग वर्गाची रचना करीत असताना लिंगभेद न करता मुख्याध्यापकांनी शाळेतील वर्गाची रचना समानतेवर आधारित करायला हवी. वर्गात मुला-मुलींबरोबर मुलींना समान दर्जा देणं गरजेचं आहे. यामध्ये एक आड एक मुलगा किंवा मुलगी यांची बँच ठेवून वर्गरचना करायला हवी. तुम्हा आम्हाच्या सुद्धा शाळेमध्ये ही जी आहे ती वर्गरचना केली गेलेली असायची. पुढे 2 मुली ठेवायच्या, एक मुलींची बँच एक मुलांची बँच. खूप ऑकवर्ड वाटायचं त्यावेळेस, पण ती वर्गरचना जी आहे त्याचं कारण जे होतं की अशा वर्गरचनेमुळं मुला-मुलीमध्ये भेद राहणार नाही, जेणेकरून त्यांच्यात संप्रेषण प्रक्रिया घडून येत असल्यामुळं त्यांच्या वागण्यात धीटपणा येणार नाही. बरोबर ना? मग काय होतं की काही सपोज काहींना बहीण नाही आहे किंवा काहींना भाऊ नाही आहे, तर मग असे विद्यार्थी किंवा असे जे मुलं-मुली असतात त्यांच्यामध्ये काय होतं की एकलकुटीपणाची भावना जी असते ती निर्माण होत असते. म्हणजे सपोज एखाद्याला भाऊ नाही आहे किंवा मग एखाद्याला बहीण नाही आहे, मग मुलींविषयी त्याचा जो आदर आहे तो कमी होत जातो. मग तो आदर जो आहे त्यांच्यामध्ये जो धीटपणा आहे तो निर्माण होण्यासाठी जो लिंगस्तर आहे तो त्याच्यामध्ये भेद करता कामा नये. पुढे आहे सामाजिक स्तर. शाळेत येणारे विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून येत असतात. त्यांचा स्वभाव, वागणे, बोलणं हे सगळं यामध्ये आपल्याला विविधता आढळून येत असते. मग अशा विद्यार्थ्यांचा विचार करून मुख्याध्यापकांनी शाळेतील वर्ग संस्कृती उत्तम व चांगली राखली पाहिजे. या दृष्टिकोनातून विचार करून अशा विद्यार्थ्यांना समान न्याय देणं गरजेचं आहे. योग्य स्थान त्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा दुरावा राहणार नाही याची काळजी त्यांना घेण्यात यावी. पुढे आहे आर्थिक स्तर. मग वर्गात शिकलेले असलेले जे काही मुलं-मुली आहेत ते वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीमधून आलेले असतात. मग काही गरीब असतात, काही श्रीमंत असतात, काही मध्यम परिस्थितीवाले मुलं असतात. मग अशा विद्यार्थ्यांना काय करायचंय, वरिष्ठ व कनिष्ठपणाची भावना निर्माण होण्याची शक्यता त्यांच्यामध्ये असते. मग अशा वेळी मुख्याध्यापकांनी शाळेतील वर्गाची रचना करीत असताना एका बेंचवर गरीब, श्रीमंत व मध्यम स्वरूपातील मुलांची बैठकची जी व्यवस्था आहे ती करण्यात यावी. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांत वर्ग संस्कृतीमध्ये शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारचा दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी मुख्याध्यापकांनी किंवा वर्गाचे जे काय आहे क्लास टीचर किंवा वर्ग शिक्षक जे आहे त्यांनी घ्यायला हवी. पुढे आहे वर्ग संस्कृतीवर परिणाम करणारे घटक. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक, तर बघूया काय काय घटक आहे. विद्यार्थी संख्या, गुणवत्तेचा विकास, विद्यार्थ्यांची उदासीनता, विद्यार्थ्यांचे वर्तन, विद्यार्थ्यांची बेजबाबदारपणा वृत्ती, विद्यार्थ्यांची बेफिकिरी वृत्ती, समूह भावनेचा अभाव, शिक्षकाचे नीरस अध्यापन, शैक्षणिक साधनांचा अभाव, भौतिक सुविधांचा अभाव. तर एक बाय एक आपण बघूया, 1 बाय 1.
तर विद्यार्थी संख्या म्हणजे नेमकं काय की आजकाल शालेय वर्ग संस्कृतीमध्ये विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती रोडवर चालली आहे. म्हणजे कारण काय झालंय की इंग्लिश मीडियमच्या निघालेल्या शाळा ज्या आहे याचा परिणाम असा झालाय की प्राथमिक आणि माध्यमिक शाळेवर त्यांचा परिणाम झालाय. वर्गात आज ज्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असायला पाहिजे तेवढी सुद्धा वर्गात दिसून येत नाही. त्यामुळे वर्ग संस्कृतीवर परिणाम होत चाललाय. काय झालंय की आजकाल सगळे जे पॅरेंट्स असतात त्यांना ब्रँडेड शाळा हव्या असतात, म्हणून ते काय करतात की त्यांचे जे छोटे छोटे मुलं असतात 3, 4, 5 वर्षाचे पण नसतात ते काहीतरी LKG ला टाकतात, काही UKG ला टाकतात. 2 वर्षाच्या मुलांना सुद्धा त्यांचं बालपण ते व्यवस्थित जगू देत नाही. 2 वर्षाची झाली की लगेच त्यांना प्ले स्कूलला टाकणार. अशा प्रकारे काय होतं, यामुळं प्राथमिक आणि माध्यमिक जी शाळा आहे त्यांच्यावर तो इफेक्ट जाणवला गेलेला आहे. पुढे आहे गुणवत्तेचा विकास. शालेय वर्ग संस्कृतीत बौद्धिकदृष्ट्या कुशाग्र, मध्यम व अप्रगत अशा प्रकारचे विद्यार्थी वर्गात आढळून येतात. मग अशा सर्व बौद्धिक स्तरावरील विद्यार्थ्यांना एकसारखी अध्यापन पद्धती वापरल्यास त्याचा परिणाम म्हणजे काही विद्यार्थ्यांचे समाधान होत नाही, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. मग काय होतं की बौद्धिक स्तर जे असतात विद्यार्थ्यांचे ते एकसारखे नसतात. कोणी हुशार असतं, कोणी मठ्ठ असतं. त्याच्यामुळं काय होतं की गुणवत्ता वाढीवर परिणाम होत असतो किंवा गुणवत्तेचा विकास जो आहे तो कमी होत असतो. मग त्याचा परिणाम काय होतो, गुणवत्ता वाढीवर, शाळेच्या गुणवत्ता वाढीवर होत असतो. पुढे आहे विद्यार्थ्यांची उदासीनता. मग वर्गात एखादा उदासीन समूह असेल तर त्यांचे अवधान स्थिर असू शकत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम वर्ग संस्कृतीत निर्माण होणाऱ्या अध्ययन प्रक्रियेवर होत असतो. मग तसेच त्यांच्या अध्ययन जे काय आहे ते करीत असलेल्या घटकावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. मग एखादा विद्यार्थी खूपच जास्त सॅड असेल, त्याच्याकडे आपण बघितलं की आपल्यालाही बोर होतं बघा, अभ्यास नाही करू वाटत ना, किंवा समोरच्याने आळस दिलं तर आपल्याला आळस येतो. अशा प्रकारची ती क्रिया आहे अध्ययन प्रक्रिया. तर पुढे आहे विद्यार्थ्यांचे वर्तन. आजकाल शालेय वर्ग संस्कृतीमधील विद्यार्थ्यांचे जे काही वर्तन आहे ती पातळी खालावलेली दिसून येते. म्हणजे काय की अध्ययन प्रक्रिया सुरू असताना वर्गात दंगामस्ती करणं, सहजगत्या शेजाऱ्याची बोलणं, खिदळणं, विनोद करणं अशा प्रकारचे जे काय कृती जे आहे ते वर्गामध्ये दिसून येतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अशा वर्तन प्रकारामुळे वर्गात शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता असते. पुढे आहे विद्यार्थ्यांची बेजबाबदारपणा वृत्ती. मग आजकाल वर्गातील विद्यार्थी जे आहे ते बेजबाबदारपणा वृत्ती जी आहे ती त्यांची वाढून चाललेली आहे. मग त्यांची जी जबाबदारी आहे ती टाळण्याची वृत्ती निर्माण होत चाललेली आहे. मग त्याचा परिणाम वर्गात चालू असणारे जे काही कामकाजावर होत असतो. मग ही वृत्ती वाढल्यामुळे फक्त वर्गात बसून ऐकणे एवढेच आपले काम आहे, हा परिणाम वर्ग संस्कृतीवर होतो. पुढे आहे विद्यार्थ्यांची बेफिकिरी वृत्ती. मग बेफिकिरी वृत्ती म्हणजे काय की एखादा मुख्याध्यापक किंवा शिक्षक, पालक यापैकी कोणाचीही भीती त्याला राहिलेली नसते. त्यामुळे तो वेळेवर शाळेत येत नाही, मध्येच तास चुकवीत असतो किंवा दिलेला अभ्यास पूर्ण करत नाही. अशामुळे काय होतं की वर्ग संस्कृतीचं कामकाजावर त्याचा परिणाम होत असतो. पुढे आहे समूह भावनेचा अभाव. मग वर्ग संस्कृतीत विद्यार्थ्यांमध्ये एकीची भावना निर्माण होत असल्यामुळे परस्परांमध्ये सहकार्य, परस्परातील सहानुभूतीची जी काही भावना आहे ती एकमेकांबद्दल आदराची भावना कमी होत चाललेली असते. त्यामुळे काय होतं की वर्ग संस्कृतीवर त्याचा परिणाम, समूह भावनेवर त्याचा परिणाम दिसून येतो. मग शिक्षकांचे नीरस अध्यापन. वर्ग संस्कृतीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा मानसिक स्तर जो आहे तो भिन्न भिन्न असतो. मग तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र जे आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धती आहेत त्या निश्चित केल्या पाहिजे. तसेच शिक्षकांची अध्यापन पद्धती साचेबद्ध असल्यामुळे त्याचा वर्ग संस्कृतीवर विद्यार्थी शिक्षकांच्या अध्यापनाकडे लक्ष देत नाही किंवा वर्ग शिस्तीवर त्याचा परिणाम दिसून येतो. पुढे आहे शैक्षणिक साधनांचा अभाव. म्हणजे काय की आजकाल शिक्षक शैक्षणिक साधनांशिवाय विषय संघटनाचे अध्यापन करत असतात. म्हणजे शिक्षक शैक्षणिक साधनांचा वापर कमी नसल्यामुळे वर्ग संस्कृतीवर त्याचा परिणाम दिसून येतो. उदाहरणार्थ काय की घटकाचे आकलन होत नाही, अध्ययनात अभिरुची वाटत नाही इत्यादी शिस्त त्याच्यामुळे बिघडत असते. पुढे आहे भौतिक सुविधांचा अभाव. वर्ग संस्कृतीत भौतिक सुविधा असल्या पाहिजे. वर्गात विद्यार्थ्यांना बसण्याची पुरेशी बाके नसतील तर, फलक नसेल, प्रकाश नसेल तर, वर्गात हवेशीरपणा नसेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. तसेच अध्यापनाकडे लक्ष त्यांचं लागत नाही. थोडक्यात वर्ग संस्कृतीत भौतिक सुविधांचा अभाव असल्यास त्याचा विपरीत परिणाम अध्ययनावर होत असतो. अशा प्रकारचे जे काय आहे ते सगळेजण परिणाम करणारे घटक जे आहे, वर्ग संस्कृतीवर परिणाम करणारे घटक आहे, इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं. पुढचा पॉईंट आहे इम्पॉर्टंट, वर्गातील विविधता, शारीरिक, कौटुंबिक, आर्थिक इत्यादी. ठीक, तर बघूया. मग काय होतं की शालेय विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ जो आहे तो वर्गामध्ये अध्यापन प्रक्रियेमध्ये जात असतो. मग शालेय वर्गामध्ये शिकत असलेले जे काही विद्यार्थी आहे
त्यांचा विविध समाजांचा जो काय सामाजिक स्तर असतो तो भिन्न भिन्न असतो. मग सर्वसामान्य मुलांबरोबर शारीरिक व मानसिक स्तरावरील विद्यार्थी वर्गात शिक्षण घेत असतात. तसेच कौटुंबिक आणि आर्थिक स्तरावरील सुद्धा विद्यार्थी असतात. मग सर्वसामान्यपणे वर्गात शिक्षण घेत असलेले जे काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांची शारीरिक विविधता त्यांच्यामध्ये दिसून येते. मग त्याचप्रमाणे वर्गातील जे काही कौटुंबिक व आर्थिक बाबीती सुद्धा विविधता दिसून येत असते. मग आता आपण त्यातले खालील पॉईंट बघूया. आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक अशा 3 प्रकारच्या विविधता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी दिसून येत असतात. मग शारीरिकमध्ये काय की प्रत्येक मुलांना सर्वसामान्य शाळेत राहून शिक्षण घेण्याचा हक्क आहे. शाळेच्या प्रत्येक वर्गात सामान्य विद्यार्थ्यांबरोबर विशेष गरजा असणारी जी मुले सुद्धा असायला हवी किंवा त्यांना सुद्धा हक्क आहे. दोन्हीमधील फरक एवढाच दिसून येतो की सर्वसामान्य प्रवर्गातील मुलांचा शारीरिक विकास हा झाल्यामुळे ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात आणि ज्यांचा विकास होत नाही ती शारीरिकदृष्ट्या काय असतात, अक्षम असतात. मग तर काय होतं की विशेष गरजा असणारी जी काही मुले आहे यांचा विकास, शारीरिक विकास न झाल्यामुळे शारीरिक विविधता दिसून येते. मग शारीरिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे या मुलांचा जो काय प्रत्येक मुलांची बुद्धिमत्ता, आवड, अभियोग्यता जी काय असते ती पूर्णपणे वेगवेगळ्या असतात. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची शारीरिक विविधता असणारी मुले वर्गात दिसून येतात. ती म्हणजेच दृष्टिदोष असलेली मुले, कर्णबधिर असलेली मुले, मतिमंद, अस्थिव्यंग मुले, अशा प्रकारच्या ज्या काही दृष्टिकोन आपल्याला दिसून येतात. आपण F1 मध्ये लास्ट चॅप्टरमध्ये आय थिंक 4th या 5th चॅप्टरमध्ये बघितलं होतं की विकलांगता आणि विकलांगतेचे प्रकार. तर आपल्याला आलेला होता, हा प्रश्न सुद्धा आलेला होता F1 साठी आत्ताच्या पेपरमध्ये, ठीक ना. तर ते विद्यार्थी जे काय होतात ते दिसून येतात. मग त्या शारीरिक विविधता काय असते त्यांच्यामध्ये, दृष्टिदोष असलेली मुले असतात, कर्णबधिर, मतिमंद आणि अस्थिव्यंग असलेली मुले असतात. मग ते नेमकं काय असतं की दृष्टिदोष असलेली मुलं काय होतं की लिहिण्या वाचण्यासाठी त्यांना ब्रेल लिपी तयार केलेली असते. मग साहित्य जे आहे ते वर्गात वापरणं आवश्यक आहे. मग त्यांना ऑडिओ कॅसेटच्या सहाय्याने शिकवता गेलं पाहिजे. या विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्यांना मित्रांची मदत घेता येते. पुढे आहे कर्णबधिर. मग वर्गामध्ये कर्णबधिर मुले असू शकतात ज्यांच्यामध्ये कानामार्फत होणाऱ्या संवेदना अभाव असतात. त्यामुळे त्यांना ध्वनी जो आहे तो ऐकणे व संभाषण करणे अशक्य होत असतं. आपण याचे टाईप सुद्धा बघितले आहे की अश्रवण, अपश्रवण आणि अर्धश्रवण अशा प्रकारे कर्णबधिर मुलं दिसून येतात. मग कर्णबधिर मुलांना शिक्षण देण्यासाठी खुणांची पद्धत म्हणजे हावभाव करणं, हातवारे करणे इत्यादी गोष्टी किंवा मग त्यांचे जे काही अक्षरांचे आकार आहे निरनिराळे ते ओळखण्यास शिकवू शकतो. मौखिक पद्धतींच्या द्वारे ओठांची हालचाल व हावभाव जाणणे, तसेच बोटांच्या हालचालीतून, दाबातून अक्षरे तयार करणं इत्यादीचा सांगणं या पद्धतींचा वापर त्यांनी तिथे केलेला आहे. पुढे आहे मतिमंद असलेली मुले. मग हा दोष मुलांमध्ये मेंदूच्या अपूर्ण विकासामुळे निर्माण झालेला असतो. मुले आपल्याला मित्राच्या सहाय्याने मूलभूत कौशल्य शिकवत असतात. मग खालच्या वर्गात वाचन व लिखाण करता येते. अस्थिव्यंग मुलं, मग अशा मुलांच्या हाडामध्ये सांधे, स्नायू यामध्ये दोष असलेला असतो. मग आपल्या मित्राच्या सहाय्याने अशी मुलं काय करू शकतात, वर्गामध्ये शिकू शकतात. पुढे आहे कौटुंबिक विविधता. मग कौटुंबिक विविधता कशी आढळून येते की शालेय वर्गामध्ये शिकणारा जो काही विद्यार्थी आहे हा वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून आलेला असतो. त्याचबरोबर त्याचं कुटुंब जे असतं ते वेगवेगळं असतं. मग त्याप्रमाणे कुटुंबात व्यक्तीमध्ये परस्परांचे जे नाते असते ते प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते असते. मग त्याचप्रमाणे शाळेच्या वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी शिक्षक यांच्यात सुद्धा ते जे वातावरण आहे ते सहकार्याचं, प्रेमाचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं असायला हवं किंवा निर्माण होण्यासाठी कौटुंबिक वातावरण जे आहे त्याच्यामध्ये विविधता दिसून येते. मग शालेय वर्गातील कुटुंब हे शिक्षणाचे अनौपचारिक केंद्र मानलं जातं. कौटुंबिक वर्गात प्रत्येक मुलाच्या व्यक्तिमत्वाचा जो काही पाया आहे तो घातला जात असतो. म्हणजे कुटुंबामधूनच मुलगा जे आहे, विद्यार्थी जे आहे ते शिकत असतात. मुलांचे अनुकरण जे आहे ते त्यांच्या आई वडिलांनुसार किंवा मग जे मोठे घरातले असतील त्यांच्यानुसार ते अनुकरण करत असतात. ते जे बोलत असतील तेच ते बोलायचा ट्राय करत असतात. मग लहान वयामध्ये मुलावर कौटुंबिक वर्ग जे असते ते वातावरणातून चांगले संस्कार घडवण्याचे प्रयत्न केले जातात. मग वर्गामध्ये कौटुंबिक नातेसंबंध जोडून विद्यार्थी व शिक्षक यांच्यात जे काही परस्पर आंतरक्रिया असतात त्या घडल्या जातात. मग कौटुंबिक वातावरणातून मुलं जे आहेत त्यांचा शिक्षणाचा पाया जो घातला जातो त्याप्रमाणे संगोपनाची जबाबदारी सुद्धा घेतली जाते. त्याला लागणाऱ्या ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्यांची पूर्तता केली जाते. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली जाते. भावनिक एकात्मता निर्माण करून शालेय वर्ग व कुटुंबातील जे काही सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ह्या ज्या भावना असतात त्यांचं वर्गामध्ये काय करणं, निर्माण करणं गरजेचं आहे. न शालेय वर्गामध्ये शिकत असलेले जे काही विद्यार्थी आहे त्या वेगवेगळ्या कुटुंबातून आलेल्या असतात. त्यामध्ये गरीब, श्रीमंत असे
विद्यार्थी असतात, मग त्यांच्यात वर्ग अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून एकात्मतेची व समानतेची भावना निर्माण केली जात असते. तसेच त्यांच्यात सामाजिक व शैक्षणिक मूल्यांची जोपासना सुद्धा करण्यात गेलेली असते. पुढे आहे आर्थिक विषमता. मग शाळेत शिकलेले जे काही विद्यार्थी असतात ते कौटुंबिक विविधता आढळून येते, त्याचबरोबर आर्थिक विविधता सुद्धा आढळून येते. म्हणजे काय की गरीब, श्रीमंत, मध्यम अशी विद्यार्थी जे असतात ते त्यामध्ये शिक्षण घेत असतात. मग त्यामध्ये सुद्धा काय होतं, एक विविध प्रकारची विविधता आढळून येते. मग जे काय होतं यामध्ये की शालेय वर्गात शिकत असलेले विद्यार्थी हा विविध सामाजिक परिसरातून आलेला असतो, त्याची परिस्थिती सुद्धा त्याप्रमाणे असते. त्यामध्ये काही गरीब मुलं असतात, काही मध्यम असतात, काही श्रीमंत असतात. मग त्या सर्वांसाठी अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया आहे ती समान असते. आजकाल आर्थिक सुबत्ता लाभलेली जी काही समाजातील मुले आहे, वर्ग वातावरण रमत असताना आपली एक वेगळी प्रतिष्ठा आहे अशा भावनेतून वर्गात शिक्षण घेत असताना, तर काही गरीब घराण्यातील मुले जे आहे ते वर्गात शिकत असताना त्यांच्या गरजा भागत नसल्यामुळे ही मुले वर्गात किंवा शालेय वातावरणात कुठेतरी कमी आहे अशी मनाची भावना करून घेऊन वर्गात शिकत असतात. म्हणजे काय होतं की गरीब श्रीमंत स्तरामुळे काय होतं की जे श्रीमंत मुले असतात ते थोडे ॲडव्हान्स असतात ना, थोडे ॲक्टिव्ह असतात. मग गरीब मुलांना असं वाटतं की आपण कुठेतरी यांच्यापेक्षा कमी आहोत अशी त्यांची भावना असते. मग त्यामुळे ते काय होतं की अध्ययन जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थितपणे त्यांच्या अंगी बाळगून घेत नाही. मग अशी ह्या बाबतीमुळे सुद्धा काय होतं, वर्गामध्ये विविधता दिसून येते. आणि त्यामुळं काय करायला पाहिजे की वर्गातील जी काही आर्थिक संदर्भात दिसून येणारी विविधता आहे ती लक्षात घेऊन वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे ती चांगली घडवून आणण्याची भूमिका शिक्षकांनी राबवायला हवी. पुढे आहे बहुवर्ग संस्कृती अध्यापनाचे व्यवस्थापन. आता आपण बघितलं संस्कृती, तर आता आपण बघूया बहुवर्ग संस्कृती. बहुवर्ग म्हणजे काय? बहु या शब्दातच त्याचा अर्थ आहे की बहु म्हणजे अनेक, म्हणजे अनेक वर्ग संस्कृती कशी असते तर ते आपण बघूया. प्रास्ताविक काय सांगते बघा. बहुवर्ग अध्यापन संस्कृती हा कार्यक्रम खडू-फळा मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व प्राथमिक शाळांचे कार्य जे आहे ते प्रभावी करण्यासाठी राबवलेला गेलेला आहे. किमान आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून राबवण्याचा येणाऱ्या जे काही योजना आहेत त्याला म्हणायचे बहुवर्ग संस्कृती. म्हणजे काय की विरळ वस्तीमध्ये शाळा समूहाकडे दृष्टिक्षेप टाकला असतो की प्रत्येक शाळा दुसऱ्या शाळेपेक्षा वेगळी असते. मोठ्या शाळेत शिक्षक वर्गानुसार, विषयानुसार, पद्धतीनुसार अध्यापन करत असतात. मग या उलट ज्या ठिकाणी शाळेची पटसंख्या सरासरी उपस्थित अल्प प्रमाणात आहे त्या ठिकाणी प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक देणं गरजेचं नसल्यामुळे 2 किंवा अधिक वर्ग जे आहे ते एकत्र करून यापुढे शिक्षक जे आहे ते वर्गांना एकाच वेळी अनेक वर्गांना अध्यापन त्यांना करावं लागतं. म्हणजे काय होतं की विद्यार्थी संख्या जी आहे ती कमी असल्यामुळे 2 किंवा अनेक वर्ग एकत्र घेऊन शिक्षकांना वेगवेगळं अध्यापन मुलांना करावं लागतं. मग त्याची अर्थ आणि व्याख्या काय आहे की भारतीय राज्यघटनेने शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले, म्हणजे वर्ष 14 वर्षाखालील सर्व मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे. परंतु आपल्या देशाचा बराच भाग जो आहे तो दुर्गम डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. मग आपला देश अनेक खेड्यांनी, लहान लहान वाड्यांनी बनलेला आहे. मग अशा परिस्थितीत प्रत्येक लहान वस्तीला 4-5 खोल्यांची शाळा देणं गरजेचं वाटत नाही. मग कारण त्या वाड्या वस्तीत फारच कमी विद्यार्थी असतात, यामुळे एकापेक्षा जास्त वर्ग व एक शिक्षक अशी तडजोड स्वीकारण्यात आली. यालाच बहुवर्ग संस्कृती किंवा बहुवर्ग अध्यापन संस्कृती असं म्हणतात. मग एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गांना अध्यापन करावे लागते, त्यास बहुवर्ग संस्कृती असं म्हणतात. मग त्याची वर्गरचना दिलेली आहे की कोणत्याही वर्गाची परिणामकारक वर्गरचना नेहमी महत्त्वाची ठरलेली असते. शिक्षकांनी आपल्या अध्यापन तासिकेची चांगली तयारी केली असते, परंतु वर्गरचना योग्य पद्धतीची नसेल तर अध्यापन कार्य जे आहे ते परिणामकारक होईल असं नाही. मग बहुवर्गाची जी काय त्यांनी पुढे रचना दिली आहे ती कशा प्रकारे आहे तर बघूया. शिक्षक बैठक व्यवस्था, विद्यार्थी बैठक व्यवस्था, प्रकाश योजना, उष्णता व वायू जीवन, फलक, अध्ययन अनुभव, कोपरे. इम्पॉर्टंट आहे बहुवर्ग पद्धतीची रचना. तर पहिलं आहे की शिक्षकाची जी काही खुर्ची आहे ती फळ्याच्या डाव्या बाजूला असावी, जेणेकरून काय होईल की टेबल खुर्चीमुळे वर्गात अडथळा निर्माण होणार नाही, शिकवताना अडथळा निर्माण होणार नाही किंवा येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होणार नाही. विद्यार्थी बैठक व्यवस्था, शिक्षक व विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सहज फिरता येईल अशा प्रकारे बैठक व्यवस्था असायला हवी. सर्वांना पुरेसा प्रकाश मिळेल याची काळजी घ्यायला हवी. विद्यार्थ्यांना सूर्यकिरणे सहज विद्यार्थ्यांवर येणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. वर्गात हवी खेळती असायला हवी.
वर्गांना वायू विजनाची व्यवस्था असायला हवी, पंख्याची सोय, विद्यार्थ्यांना फार काळ उन्हात बसावे लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी, वर्गात समोरासमोर फलक असावेत, गट कार्यासाठी स्वतंत्र फलकाची सोय असावी, फलकाची जी काही उंची आहे मुलांना फलकावरती सहज लिहिता येईल एवढी असायला हवी, फलक खिडकीजवळ असू नये, फलक चमकणार नाही याची दक्षता घ्यायला हवी, फलकावर किंवा फलक वाचन करताना त्रास होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायला हवी. वर्गामध्ये विविध अध्ययन कोपरे अध्यापनास पूरक ठरतील अशा कोपऱ्यांची संख्या, लागणारे साहित्य इत्यादी गोष्टींची जागा निश्चित करणे पाहिजे. तर पुढे आहे वर्ग संस्कृतीची किंवा बहुवर्गाची वर्गरचना. तर काय आहे ती बघूया. पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला दिसते की वर्ग चौथीचा आहे, विद्यार्थी 20 आहे त्यामध्ये, बरोबर. मग या रचनेमध्ये विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार रांग आहे, मुले व शिक्षक फळ्याकडे तोंड करून बसलेली आहे. 2 वर्ग असतील तर प्रत्येक वर्गाच्या स्वतंत्र ओळी असतात. दुसरा वर्ग आहे, दुसरं उदाहरण, दुसरीचा वर्ग आहे, विद्यार्थी आहे 16. अशा प्रकारच्या वर्गरचनेत शिक्षक एकाच वेळी पूर्ण वर्गास शिकवताना किंवा शिकवतात किंवा एका वर्गाचे अध्यापन करत असतात, दुसऱ्या वर्गात स्वयंअध्ययन देतात. तिसरं आहे दुसरीचा वर्ग, इयत्ता पहिली व चौथी, विद्यार्थी 17 आहे, 2 वर्ग एकत्रित आहे. व या रचनेमध्ये विद्यार्थ्यांचे इयत्ता निहाय 2 गट खोलीच्या 2 विरुद्ध टोकांना आहेत व त्या गटांची एकमेकांकडे पाठ आहे. वर्गाच्या मध्यभागी सामुदायिक कार्यक्रमासाठी जागा आहे. दोन्ही वर्ग स्वतंत्रपणे कार्य करीत आहे. शिक्षकाला मात्र एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे ये जा करावी लागते. शिक्षक एका वर्गास अध्यापन करतात आणि दुसऱ्या वर्गात स्वयंअध्ययन देऊ शकतात. म्हणजे एका वर्गाला शिकवू शकतात आणि दुसऱ्या वर्गाला त्यांचं अध्ययन करायला लावू शकतात. चौथं एक्झाम्पल आहे, इयत्ता चौथीचा वर्ग आहे, इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थी 24 आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे जे काय विद्यार्थी आहे ते सगळे 4 तुकडे एका क्लासमध्ये आहे. मग या रचनेत लहान वर्गगट हा शिक्षकांच्या जवळच असतो, तर मोठ्या वर्गाचे जे गट आहे ते शिक्षकांपासून दूर असतात, अंतरावर असतात. काही वेळा पार्टिशनचा वापर करून एक गट दुसऱ्या गटापासून वेगळा केला जातो. ठीक. मग वरील जे काय 5वं एक्झाम्पल आहे, इयत्ता दुसरी व चौथीसाठी. वरील वर्गरचनेत इयत्ता दुसरीतील जे काही विद्यार्थी आहे ते इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांच्या शेजारी बसलेले आहेत. आकलनासाठी किंवा केलेले जे काय स्वाध्याय आहे तपासण्यासाठी गरज भासेल तेव्हा ते मोठ्या विद्यार्थ्यांची मदत घेऊ शकतात. मोठे विद्यार्थी त्याला लिहायला किंवा वाचायला मदत करू शकतात. मग अशा प्रकारे चौथीतील विद्यार्थी शिक्षक बहुवर्ग शिक्षकाला मदत करू शकतो. पुढे आहे बहुवर्ग शिक्षण संस्कृतीची अध्यापन पद्धती. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक असतो, त्यावेळी तो शिक्षक त्या वर्गासाठी अध्यापनाच्या विविध पद्धती आणि तंत्रे वापरू शकतो आणि अध्यापन प्रक्रिया जी आहे ती यशस्वीपणे पार पाडू शकतो. मग तथापि एकापेक्षा अधिक वर्गांना एकाच वेळी अध्यापन करण्याचे काम फक्त आपल्या देशातील शिक्षकांनाच करावे लागते असं नाही, तर विकसित देशामध्ये सुद्धा ही प्रकारची जी काय आहे ते बहुसंख्य पद्धती जी आहे, बहुसंख्य वर्ग संस्कृती आहे ती अंमलण्यात आलेली असते. मग अशा वेळी बहुवर्ग अध्यापन करताना शिक्षकाला खालील पद्धतींचा वापर करावा लागतो. तर कोणत्या कोणत्या पद्धती आहे? प्रत्यक्ष अध्यापन पद्धती, जोडवर्ग अध्यापन पद्धती, समान घटक अध्यापन पद्धती, वर्गनायक, वर्गप्रमुख आणि समवयस्क गट. तर पहिली बघूया, बहुवर्ग अध्यापन पद्धती जी आहे त्यामध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकाच्या कार्यभारानुसार त्याला वेळेचे नियोजन करावे लागते, म्हणून प्रत्यक्ष अध्यापनाचा वेळ फार उपयुक्त असतो. यावेळी विविध साधने, दृकश्राव्य साधने, साहित्य आणि संगणकावरील कार्यक्रम यांचा प्रत्यक्ष अध्यापनावर प्रभावीपणे वापर करू शकतो. पण प्रत्येक नवीन धडा जो आहे, घटक जो आहे तो प्रत्यक्ष अध्यापन करून शिकवता येतो. दुसरा आहे जोडवर्ग पद्धती. पहिली ते चौथी किंवा इयत्ता पहिली ते 5वी या वर्गाच्या शिक्षकांनी समान गट 2 वर्गात सलगरित्या शिकविता येतात. मागील जे काय मात्र अशा वेळेस इतर दुसरीला व तिसरीला वर्गांना वर्गनायक, वर्गप्रमुख किंवा स्वाध्याय कार्डाचा उपयोग करता येईल. मग काय होतं की आपल्याला पण करायचे बघा की 2 वर्ग एकत्र घ्यायचे आणि दुसऱ्या 2 वर्गांना काहीतरी स्वाध्याय शिक्षक देऊन त्या वर्गांना शिकवायला निघून जायचे. पुढे आहे समान घटक अध्यापन पद्धती. या अध्यापन पद्धती 2 इयत्ता एकत्र करून विषयामध्ये असणारे समान घट शोधून शिकवता येतं. उदाहरणार्थ गणित, बेरीज व वजाबाकी, भाषा, कथाकथन, गायन, सामूहिक गायन, कारण व असे विषय त्यांना देऊन घटकातील जे काही पाठ्यांश आहे ते शोधून एकापेक्षा अधिक वर्गांना संयुक्तरित्या एकत्रित शिकवावे लागते. पुढे आहे वर्गनायक अध्यापन पद्धती. वर्गनायक ही खास भारतीय पद्धत आहे. ही पद्धत इतर देशांनी भारतापासून घेतलेली आहे. मग वर्गनायक म्हणजे एक लहान शिक्षक ज्यावेळी इतर इयत्तेला अध्यापन करीत असतात
यावेळी वर्गनायक शिक्षकाची भूमिका घेतो. यामुळे शिक्षकाचे कार्य सुकर होत असते. वर्गनायक नेमताना शक्यतो त्याच वर्गातील नेमावा. एकच न नेमता प्रत्येक विषयाकरता वेगवेगळा असावा. त्यांच्या क्षमतेनुसार तो वेगळा असायला हवा. परिस्थितीनुसार व त्यांच्या कुवतीनुसार तो असायला हवा. आपल्याला पण असायचं बघा, अभ्यास मंत्री करायचे सर. तर अशा पद्धतीने पुढे आहे वर्गप्रमुख अध्यापन पद्धती. वर्गनायक हा त्याच वर्गातील हुशार विद्यार्थी असतो, तर वर्गप्रमुख हा वरच्या वर्गातील नेतृत्व गुण करणारा हुशार व समंजस विद्यार्थी असतो. मग अशा वेळेस शिक्षकाने अध्यापन करताना प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र वर्गनायक न नेमता केवळ वर्गप्रमुखाचे सहाय्य घेऊन शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गाचे अध्ययन कार्य चालू ठेवता येते. उदाहरणार्थ स्वतंत्र वर्ग स्वाध्याय कार्ड, गट स्वाध्याय कार्ड व वैयक्तिक स्वाध्याय कार्ड इत्यादी गोष्टी ते अध्यापन त्याला करता येईल. पुढे आहे समवयस्क गट अध्यापन पद्धती. मग ही जी पद्धत आहे ती एक सहज अध्यापन पद्धती आहे. यामध्ये प्रत्येक वर्ग जो आहे तो विद्यार्थी एक दुसऱ्याबरोबर किंवा एक विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांबरोबर अध्ययन करू शकतो. या पद्धतीमध्ये सह अध्ययन करता येते. 2 विद्यार्थी एकमेकांना मदत करू शकतात. समवयस्क गटामध्ये एखाद्या विषयातील हुशार विद्यार्थी व त्या विषयाच्या अभ्यासाचा नेतृत्व जो असतो तो करू शकतो. पुढे आहे बहुवर्ग संस्कृती अध्यापनाचे वेळापत्रक. मग एवढं सगळं शिकल्यानंतर की नेमकं त्यांचं वेळापत्रक कसं असायला हवं ते आता आपण बघूया. मग बहुशिक्षकी शाळेपेक्षा बहुवर्गीय शाळेचे वेळापत्रक असते ते वेगळे असते. मग बहुशिक्षकी शाळेत वर्गवार वेळापत्रक असते आणि तेवढे शिक्षकही उपलब्ध असतात. परंतु बहुवर्गीय शाळेत एकच शिक्षकाला दिवसभर 4 वर्ग सांभाळावे लागतात. त्यामुळे बहुशिक्षकी शाळेत प्रत्येक वर्गाचे जे स्वतंत्र वेळापत्रक असते तसे वेळापत्रक या शाळेत उपयोगी पडत नाही. बहुवर्गीय शाळेचे वेळापत्रक जे लवचिक असते. बहुवर्गीय वेळापत्रक तयार करताना शिक्षकांनी तासिकेचा कालावधी, विषयावर विभागणी व मुलांना विश्रांतीची वेळ ठरवून द्यावी इत्यादी जे काही निकष लावून बहुवर्गीय अध्यापनाचे वेळापत्रक तयार करावे लागते. पुढे आहे तासिकेचा कालावधी. पहिला इम्पॉर्टंट घटक आहे त्यातला. सर्वसाधारणपणे बहुवर्गीय शाळेकरिता काय असतं, जे वेळापत्रक तयार केलेलं असतं त्या तासिकेचा कालावधी फक्त 15 ते 20 मिनिटं असायला हवा. विषयांची विभागणी. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये वेगवेगळे विषय जे आहेत त्यांचा विचार करावा लागतो. त्यामध्ये मुलांच्या मानसिक प्रक्रियांचा विचार करावा लागतो. त्यांची अध्ययन क्षमता आहे की नाही, शिकण्याची क्षमता आहे की नाही त्या गोष्टी बघायला लागतात. याशिवाय एकसारखे एकाच प्रकारचे कार्य करायला लागू नये याची सुद्धा काळजी घ्यावी लागते. वेळापत्रकात स्वाध्याय, शिक्षकाचे अध्यापन, स्वयं अध्ययन अशा पद्धतीचे सर्व कार्यक्रम तयार करावे लागतात. हे करताना मुलांच्या उत्साहाचाही सुद्धा विचार करावा लागतो. मग बहुवर्गीय वेळापत्रकात शाळेतील जे काही विशिष्ट कार्यक्रम आहे हे विशिष्ट वेळीच द्यावे लागतात. उदाहरणार्थ परिपाठ हा शाळेच्या सुरुवातीलाच घ्यावा लागतो, तो शेवटी घेऊन चालत नाही. तसेच विविध ठिकाणांना भेटी अथवा सहलीला, वनभोजनाला मुलांना घेऊन जावा लागतात आणि उन्हाचा त्रास होणार नाही याचं सुद्धा म्हणून शनिवारी सकाळच्या सत्रातच असे कार्यक्रम घेण्यात यावे. त्यामुळे काय होतं की दुसऱ्या दिवशी रविवार असतो, मग शनिवारी कार्यक्रम झाला की सुट्टी असते, मग मुलं आराम सुद्धा करू शकतात. आमच्या शाळेत सुद्धा अशा प्रकारे शिक्षक लोक आम्हाला घेऊन जायचे वनभोजनाला 2 ते 3 किलोमीटरपर्यंत पायी सकाळी चालत न्यायची. खूप मजा यायची तेव्हा. म्हणजे असं वाटतं की यार परत ते बालपण जे आहे ते पहिल्यापासून सुरू व्हावं किंवा मग परत बालपणीत जावं. पण परत विचार केला तर 1ली ते 12वी किंवा MSc माझं झालंय तर इथपर्यंत कोण शिकल, बरोबर आहे की नाही. तर ठीक आहे जे आहे ते. तर तिसरी आहे विश्रांतीचा कालावधी. वेळापत्रक तयार करताना लहान मुलांचे अवधान एकाच घटकाकडे फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे वर्गात होत असलेले जे काही सततच्या क्रियामुळे मुलं कंटाळवाणे होतात, मानसिक थकवा येतो. त्यासाठी त्यांना अधूनमधून विश्रांतीची गरज असते. त्यासाठी वेळापत्रकात लहान मोठ्या सुट्ट्यांचं नियोजन करणं गरजेचं आहे. पुढे आहे वर्गातील विविध आंतरक्रिया. तर काय आहे त्या बघूया. शालेय संस्कृतीत विविध प्रकारच्या आंतरक्रिया घडून येत असतात. मग त्यापैकी एक वर्गातील आंतरक्रिया होय. मग शाळेच्या वर्गात चालणाऱ्या आंतरक्रियेला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असते. कारण वर्गात घडणाऱ्या सर्वच योग्य अयोग्य घटनांचा आणि वर्तणुकीचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो. म्हणून वर्गातील औपचारिकरित्या घडून येणाऱ्या आंतरक्रिया ह्या प्रत्यक्ष स्वरूपाच्या असू शकतात. मग कोणत्या कोणत्या आहे. शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी, विद्यार्थी शैक्षणिक साधने आणि विद्यार्थी परिसर. तर त्यातली पहिली आहे शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया. मग वर्गातील शिक्षक विद्यार्थी ही आंतरक्रिया सर्वात प्रभावी आंतरक्रिया आहे. कारण का की वर्गात शिक्षकाच्या प्रत्येक हालचालीवर, हावभावावर व वर्तनावर विद्यार्थ्यांचं पूर्ण लक्ष असतं. मग विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे मूल्यमापन योग्य प्रकारे करत असतो.
त्यामुळे शिक्षकांविषयी त्यांना आदर असतो. मग शिक्षक आपल्या विषयात तज्ज्ञ असावा. त्याचे जे काही अध्यापन कार्य आहे ते प्रभावी व परिणामकारक असायला हवे. त्याने विद्यार्थ्यांना सहानुभूतीपूर्वक वागवायला हवं. त्यांना जे काही शिक्षकांबद्दल वाटणारी भीती आहे ती असू नये. मग जेव्हा आपले शिक्षक जे काय आहे ते विद्यार्थ्यांना विश्वासात घेतील, त्यांच्यावर आदराने प्रेमाने बोलतील, तेव्हाच विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांबद्दल जे काय आहे आवड आणि प्रेम जे आहे, जिव्हाळा जो आहे तो निर्माण होईल. चांगले संस्कार करणाऱ्या, मदत करणाऱ्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थी कधीच विसरत नाही. बरोबर, आपल्याला पण असं असायचं बघा, शाळेमध्ये जे कोणी आपल्यावर प्रेम करतंय, चांगलं बोलतंय आपल्याशी, आपण त्या शिक्षकांना कधीच विसरत नाही आणि ते आपल्यासाठी काय असतं, एक आदर्श शिक्षक म्हणून असतात. मग चांगले शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सदैव लक्षात राहतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कुवत लक्षात घेऊन अध्यापन करत राहावे. त्यांना अध्ययनातून वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव द्यावे. आपल्या शब्दातून शिकवण्यापेक्षा त्यांना जे काय आहे आपल्या वर्तनातून विद्यार्थ्यांना संस्कारित केलं पाहिजे. म्हणजे काय होतं की विद्यार्थ्यांना समानतेने वागवलं पाहिजे. आपल्या वर्तनाचा आदर्श त्यांच्यापुढे ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे जे काही महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांचे जे काही शिक्षण आहे, शिक्षणाचे संस्कार विद्यार्थ्यांवर ज्याप्रमाणे होत राहतात, त्याचप्रमाणे त्यांच्यात आंतरक्रियाही चांगली असायला हवी. चांगले विद्यार्थी चांगल्या शिक्षकांच्या शोधात असतात, त्याचप्रमाणे चांगले शिक्षकही चांगल्या विद्यार्थ्यांच्या शोधात असतात. त्यामुळे दोघांमधली जी काय आंतरक्रिया आहे ती व्यवस्थित व्हायला हवी आणि चांगली आंतरक्रिया होण्यास मदत मिळाली पाहिजे. सेकंड आहे विद्यार्थी आणि विद्यार्थी आंतरक्रिया. मग विद्यार्थी विद्यार्थ्यात होणाऱ्या ज्या काय आंतरक्रिया आहे यांच्यात आमूलाग्र बदल घडून येत असतो. मग या आंतरक्रिया ज्या आहेत ते एक विद्यार्थी आणि आणखी एक विद्यार्थी, तसेच एक विद्यार्थी आणि अनेक विद्यार्थी यांच्यात घडून येत असतं. मग वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना विद्यार्थी आपली मते मांडतो, इतरांची मते खोडून काढतो किंवा त्यातून विद्यार्थी जी काय आहे ती आंतरक्रिया घडून येत असते. मग विद्यार्थी वर्गात अभ्यास करण्याच्या निमित्ताने एकत्र येतात, खेळाच्या निमित्ताने एकत्र येतात, शिबिरात एकत्र येतात, एकत्र श्रमदान करतात, सामुदायिक कार्यक्रमात भाग घेतात, चर्चा करतात, समाजसेवेसाठी एकत्र जातात. या सगळ्या उपक्रमामधून काय होतं की विद्यार्थ्यांच्या विचारांची जी आहे ती देवाणघेवाण होत असते. मग या आंतरक्रियेतून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. मग विद्यार्थी शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतो, तो कसा वागतोय, कसा बोलतोय, कसा पाहतोय, त्याच्या जे काही मित्राचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो. एखाद्या विद्यार्थ्यांचा असतं मित्र खूप जास्त असं सिन्सिअर असतो, मग बाकीचे विद्यार्थी सुद्धा त्याचं अनुकरण करण्याचा ट्राय करतात. एखादा खूप जास्त बेशिस्त असतो, मग काही विद्यार्थी आहेत ज्यांना चांगले गुण घ्यायचे आहे ते चांगल्या विद्यार्थ्यांचं अनुकरण करतात आणि ज्यांना वाईट गुण घ्यायचे आहे ते वाईट विद्यार्थ्यांचं अनुकरण करतात. मग अशा अनेक घटनात विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया आहे त्या घडून येत असतात. पुढे आहे विद्यार्थी व शैक्षणिक साधने. मग वर्गात विद्यार्थी व शैक्षणिक साधने यांच्या आंतरक्रियेला महत्त्व आहे. वर्गामध्ये घडणारी जी काय अध्ययन प्रक्रिया आहे ही शैक्षणिक साधनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग त्यासाठी शाळेत काय होतं की विद्यार्थ्यांना म्हणजे वर्गाची जी काय वर्गात शिक्षकाची अध्यापन प्रक्रिया आहे ती प्रभावी घडली पाहिजे आणि विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढली पाहिजे. हे फक्त शाब्दिक वर्णन करून परिणामकारक होत नसतं, तर त्याला विविध शैक्षणिक साधनांची गरज लागते. मग अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होण्यासाठी जे काही दृक साधने असतात, श्राव्य साधने असतात, दृकश्राव्य साधने असतात, इत्यादी गोष्टींची गरज त्यामध्ये असते. मग शैक्षणिक साधनांमुळे वर्गात विद्यार्थ्यांचे अवधान आकर्षित होते. शैक्षणिक साधनांमुळे त्यांचं लक्ष जे आहे ते आशय घटकावर टिकून राहतं. एकदा दाखवलेली जी काही माहिती आहे त्यांना ती दीर्घकाळ स्मरणात राहते. एकाच वेळी वर्गात जास्त विद्यार्थ्यांना माहिती देता येते. अशा प्रकारचे अनेक फायदे त्यांना लागतात आणि शिस्त लागते आणि उत्साह सुद्धा त्यांचा वाढत असतो. आपल्याला माहिती, सिंपल साधं एक्झाम्पल आहे, जेव्हा आपण टीव्ही बघतो, मुलींना जास्त करून सिरियल आवडते, मुलांना जास्त करून मूवीज आवडतात, पण आजकाल सगळंच एकमेकांना आवडायला लागले. ठीक, मग जेव्हा आपण त्या मूवीज बघतो, सिरियल बघतो, सॉन्ग बघतो, ते एकदा ऐकलं तरी आपल्या कायमचं लक्षात राहतं ना. ते शिवाय ताला सुरात कुठं काय म्हणायचंय, कुठं पॉज घ्यायचंय, कुठं थांबायचंय, सगळं आपल्या आरामशीर लक्षात राहतं. तशाच प्रकारे जेव्हा विद्यार्थ्यांना विविध ते काय साधने आहे त्यांची जर आवश्यकता करून दिली शाळेत, तर त्यांच्या ते जे काही शिकवलेलं आहे ते दीर्घकाळ लक्षात राहील. मग त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे काय आहे ते शैक्षणिकाकडे म्हणजे शिक्षणाकडे अवधान जे आहे ते आकर्षित होऊन जाईल. मग शैक्षणिक साधनामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष घटकावर लागेल आणि वर्गात विद्यार्थी व शैक्षणिक साधने यांच्या आंतरक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे जे काय अध्ययन आहे त्याच्यात अभिरुची वाढवण्यास मदत होते. मग अवघड वाटणारे जे काय पाठ्यवस्तू आहे त्यांचं आकलन आणि सुस्पष्ट आणि सुलभ होण्यासाठी मदत मिळते. चौथा आहे विद्यार्थी व परिसर आंतरक्रिया.
मग काय आहे की शालेय वर्ग परिसराला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वर्गातील विद्यार्थी व परिसर यांच्यातील आंतरक्रियेला महत्त्वाचे स्थान असते. शाळेची जागा व परिसर यावर शाळेचा शैक्षणिक दर्जा अवलंबून असतो. मग विद्यार्थी व परिसर यामध्ये योग्य आंतरक्रिया घडवायची असेल तर शाळेमध्ये जी काय परिसर आहे, जागा आहे, ती निवडताना रम्य परिसर, शांत व चांगले वातावरण, विद्यार्थ्यांच्या मानसिक शरीराचे आरोग्य हितकारक असेल असं, मन प्रसन्न होईल असं, अशा बाबींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. मग शाळेचा जो काही परिसर आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यावर योग्य संस्कार आहे ते घडण्याचा प्रयत्न होत असतो. मग अध्ययन करण्यास मन प्रसन्न होण्यासाठी विद्यार्थ्यांचा मानसिक शारीरिक विकास होत असतो. त्यामुळे परिसरात व्यवस्थित झाडे असायला हवे, परिसराची स्वच्छता असायला हवी. मग या संदर्भात वर्गातील आंतरक्रियेच्या माध्यमातून दक्षता घेण्यास विद्यार्थ्यांना मदत करता येते. पुढे आहे क, अध्यापन शास्त्रीय नेतृत्व संकल्पना. आता अध्यापन शास्त्र म्हणजे नेमकं काय आणि त्याची संकल्पना म्हणजे काय, तर ते आपण बघूया. अध्यापन शास्त्र विश्लेषण ही संकल्पना सर्वात प्रथम शुल्मन यांनी मांडलेली आहे. तर वर्ग संस्कृतीमध्ये शिक्षण व अध्यापन यांचा अगदी जवळचा संबंध, ज्यामुळे शिक्षकाला एखाद्या वर्गात एखाद्या विषय घटकाचे अध्यापन करायचे झाल्यास प्रथम त्याने स्वतःला 3 प्रश्न विचारले गेले पाहिजे. पहिलं म्हणजे मला काय शिकवायचंय, मला का शिकवायचंय आणि मला कसं शिकवायचंय, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे शिक्षकाने विषय घटक निश्चित केला पाहिजे. जे शिकवायचं आहे किंवा का शिकवायचं येथे विषय घटकाची जी काही उद्दिष्ट आहे ती निश्चित केले पाहिजे. कसं शिकवायचं म्हटल्यावर विषय घटकाच्या अध्यापनात पद्धती जी आहे, तंत्र जे आहे, विद्यार्थ्यांना रम्यमान वाटले पाहिजे, मजेशीर वाटले पाहिजे किंवा शिकताना विद्यार्थ्यांचं जे काही लक्ष आहे ते केंद्रित झालं पाहिजे, अशा प्रकारे शिकवायचं आहे. मग या सर्व प्रश्नांच्या उत्तरातून शिक्षकाचे अध्यापन शास्त्रीय नेतृत्व तयार होतं. मग त्याचं नेतृत्व म्हणजे काय की आशयाचे अध्यापन म्हणजे नेमकं काय, शिकवणं या कृतीतून 2 बाबींचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. पहिला आहे आशय विश्लेषण कृती आणि अध्यापन शास्त्रीय विश्लेषण विषयक कृती. मग आज कसे शिकवायचे या कृतीस एक भारदस्त महत्त्वपूर्ण शब्द त्यांनी तिथे वापरलेला आहे, तो म्हणजे अध्यापन शास्त्रीय नेतृत्व. मग त्याचे काय विश्लेषण काय काय आहे, शिक्षकाची आशयाबाबतची विचार प्रक्रिया, शिक्षकाने आशय अध्यापनासाठी निवडलेल्या कृती व कौशल्य, शिक्षक आशय या ज्ञान जे आहे ते अभिवृद्धी, विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रिया. ठीक, मग व्याख्या बघूया. अध्यापन शास्त्रीय विश्लेषण म्हणजे अध्यापन घटकाला स्वयंपूर्णता प्राप्त होण्यासाठी अध्यापन घटकाची उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, प्रेरणादायी कृती, मूल्यमापन तंत्रे यांची निवड व कार्यनीती यांचा शिक्षकाने केलेला विचार होय. म्हणजे जे काही शिक्षकाला शिकवायचं आहे, जी काही गोष्ट विद्यार्थ्यांना सांगायची आहे, त्या सगळ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्रे आणि त्यांचा उपयोग व्यवस्थितरित्या कुठे, कसा आणि केव्हा केला जाईल, ह्या सगळ्यांचा विचार करणं म्हणजे काय आहे, अध्यापन पद्धतीचं विश्लेषण किंवा अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोन किंवा त्याला काय म्हणायचे, अध्यापन शास्त्रीय नेतृत्व. ठीक, तर त्याचं पुढं विश्लेषण दिलं आहे. अध्यापन शास्त्रीय विश्लेषणाचे सुलभीकरण. तर काय आहे, पहिलं आशय अध्यापनाची उद्दिष्ट निश्चित करणं, विद्यार्थ्यांची आशय संदर्भात कल्पना, पूर्वकल्पना, गृहीत बाबी यांच्यावर प्रक्रिया घेणं, विद्यार्थ्यांचा सहभाग घेणं, शब्दार्थ म्हणींचा स्पष्टीकरण, प्रयोग इत्यादी यांचा सहभाग घेणं, मूल्ये, गाभाभूत घटक, अमूर्त कल्पना यांची माहिती देणं, विद्यार्थी विचार प्रक्रियेस प्रोत्साहन देणे, त्यांचे जे काही आकलन शक्ती आहे, अनुभवावर अर्थ लावणं, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वारंवार मूल्यांकन करणं, अध्यापन आनंददायी करणं. यासाठी अध्यापन जे आहे ते तणावग्रस्त, भीतीदायक, गंभीर न होता ते हास्य, विनोदी, तांत्रिक आणि अनेक साधने वापरून आनंददायी करणं, वातावरण पूरक करणं इत्यादी गोष्टी त्यांना जोडून असतात. तर ठीक, त्यांनी पुढे एक चार्ट दिला आहे, मराठी विषयातील पाठ्यघटकांचे अध्यापन शास्त्रीय विश्लेषण. तर तो चार्ट तुम्ही इन शॉर्टकट बघून घ्यायचा आहे. ठीक, त्याच्यामध्ये काय काय आहे, पाठाचे नाव आहे, मग आशयाचे स्वरूप, जे गाभभूत घटक आहे ते, मग त्याची महत्त्वाची संबोधे दिले आहे, उद्दिष्ट काय काय आहे, त्या संरचनेतील स्थान जे आहे ते दिले आहे, अध्यापन पद्धती आणि तंत्रे कोणती कोणती वाचायची आहे, यूज करायची आहे, साधने काय वापरायची आहे. ठीक, ते अशा प्रकारे त्यांनी तिथे दिलेलं आहे. जवळपास 2 ते 2.5 पानाचं ते पॉईंट आहे. तर पुढचा पॉईंट आहे शैक्षणिक व स्वयंअध्ययन साहित्य निर्मिती. मग प्रास्ताविक काय आहे की आज आधुनिक शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणाली मानली जाते.
आधुनिक शिक्षण पद्धती म्हणण्यापेक्षा जी काही शिक्षण पद्धती आहे ती आधीपासून कशी होती, चाइल्ड सेंटर होती आणि आजही ती चाइल्ड सेंटर आहे. आणि इथून पुढेही विद्यार्थ्यांची जो काही विचार करून शिक्षण प्रणाली जी ती आहे ती असायला पाहिजे. मग वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रिया घडत असताना अध्ययनकर्ता म्हणून विद्यार्थ्याकडे पाहिलं जातं. आजकाल विद्यार्थी शिक्षकाच्या अध्यापनातून स्वतःची अध्ययन प्रक्रिया घडून येत नाही, तर ते असे कितीतरी विद्यार्थी शिक्षणाच्या अध्यापनाशिवाय स्वयं अध्ययन करून ज्ञान मिळवत असतात. मग स्वयं अध्ययन म्हणजे नेमकं विद्यार्थ्यांचे किंवा विद्यार्थ्याने स्वतः करायचे अध्ययन. त्यासाठी त्याला लागणारे प्रत्येक वेळी शिक्षकाने हजर राहून शिकवले पाहिजे असे नाही, तर तज्ज्ञांनी तयार केलेले जे काही विविध स्वयं अध्ययनाच्या साधनांचा वापर त्यांनी त्याच्यामध्ये करायला हवा. ठीक, म्हणजे काय की आता सपोज काही विद्यार्थ्यांनी D.Ed B.Edला जे आहे ते एक्सटर्नल ॲडमिशन घेतलं आहे. एक्सटर्नल म्हणजे काय की नेमकं त्यांच्या घरी म्हणजे शाळेत येण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी ते जे आहे ते शाळा जी आहे कॉलेज जे आहे ते दूर आहे. दुसरं एक्झाम्पल म्हणजे काहींचं लग्न झालेलं आहे, काही मॅरिड वुमन आहे, काहींना बाळ झालेलं असेल किंवा मग काही दूर राहत असतील, तर अशा प्रकारे जे काही रिझन असतात त्यामुळं ते काय करतात, ते शाळेत येऊ शकत नाही. मग ते काय करतात, पेपर वगैरे आल्यावर ते स्वयं अध्ययन करतात. म्हणजे त्यांना शिक्षकच हवा शिकवण्यासाठी असं नाही, तर स्वयं अध्ययनातून त्यांची एक्झाम जी आहे ती व्यवस्थितपणे पास करू शकतात. त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि सोयीच्या वेळेत त्यांना अध्ययन करता येत. ठीक, मग स्वयं अध्ययन साहित्याचा अर्थ नेमका काय की स्वयं अध्ययन साहित्य म्हणजे ज्यात विद्यार्थी स्वतःच साहित्याच्या आधारे अध्ययन करतो. म्हणजे स्वयं अध्ययनासाठी तयार केलेले जे काही साधनं आहे साहित्याच्या मदतीने शिक्षकाच्या विशेष सहाय्याशिवाय अभ्यास करणं होय. मग अनेक माध्यमांच्या मदतीने विद्यार्थी स्वयं अध्ययन करत असतो. उदाहरणार्थ पुस्तके, वृत्तपत्रे, संदर्भ ग्रंथ, संगणक, CD, इंटरनेट इत्यादी गोष्टींमधून तो अभ्यास करू शकतो. मग स्वयं अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्याला साहित्य निवडीचे स्वातंत्र्य असते. तसेच आपल्या वेळेनुसार आवडीनुसार कोणत्याही विषयाचे तो अभ्यास करू शकतो. विद्यार्थ्यांना एका अध्ययन साहित्याचा वापर करू शंका समाधान नाही झाले तर तो दुसऱ्या एखाद्या साधनाचा वापर करू शकतो. बऱ्याच वेळ विद्यार्थ्यांना बहुमाध्यायांचा वापर करावा लागतो. स्वयं अध्ययनात अध्ययन साहित्याच्या वापरामुळे काय होतं, अध्ययन परिणामकारक होऊ शकते व मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन व्यवस्थितपणे करता येते. मग कोणते कोणते साहित्य निर्मिती प्रकार आहे त्याचे, तर मुद्रित साहित्य आहे, दृकश्राव्य साधने, बहुमाध्यम इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर साधने. तर मुद्रित साहित्यामध्ये काय काय आहे, पुस्तके, पाठ्यपुस्तके, मासिके, संदर्भ ग्रंथ, जर्नल, शब्दकोश, वर्तमानपत्रे, ज्ञानकोश, अहवाल, भित्तीपत्रे, पॉम्पलेट आणि तक्ते. मुद्रित म्हणजे काय की ज्याच्यावर काहीतरी प्रिंट केलेलं आहे, छापलेलं आहे, तशी पुस्तकं किंवा तशी साहित्य. पुढे आहे दृकश्राव्य साधने. दृकश्राव्य म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात, हे आपण आधीही बघितलेलं आहे, प्रक्षेपित आणि अप्रक्षेपित. प्रक्षेपितमध्ये परत काय करायचंय की प्रक्षेपितमध्ये काय येतं, पारदर्शी चित्रपत्रिका, एपिडायोस्कोप, ऊर्ध्वशीत प्रक्षेपण. म्हणजे काय की जे काय आपण हॉटेलला किंवा मग गेल्यावर एखाद्या हॉस्पिटलला लिहिलं असतं बघा, ट्रान्सपरंट नाव असतं, ते आपल्याला इकडूनही तसंच दिसतं आणि तिकडूनही तसंच दिसतं. म्हणजे काय आहे, ते प्रक्षेपित साधन आहे. दुसरं आहे अप्रक्षेपित. चित्रे, फलक, नकाशे, पृथ्वीचे गोल प्रतिकृती, बाहुल्यांचा खेळ. म्हणजे अप्रक्षेपित म्हणजे मिरर टाईप, की आपल्याला ते एकाच साईडने दिसणार, दुसऱ्या साईडने रिफ्लेक्ट होत नाही. पुढे आहे श्राव्य साधने. त्याच्यात रेडिओ आणि ध्वनी मुद्रक आहे. दृकश्राव्य साधने त्याच्यात परत प्रत्यक्ष अनुभव, अप्रत्यक्ष अनुभव असे 2 टाईप पडतात. प्रत्यक्ष अनुभवामध्ये शैक्षणिक प्रणाली, शैक्षणिक सहली, शैक्षणिक प्रदर्शने, वस्तू संग्रहालय, विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक प्रयोग दिग्दर्शक. अप्रत्यक्षमध्ये चलत चित्रपट, दूरदर्शन, टेप रेकॉर्डर इत्यादी आहे. आणि बहुमाध्यम इलेक्ट्रॉनिक साहित्यामध्ये संगणक, इंटरनेट, ईमेल, टेलिकॉन्फरन्सिंग, चर्चा मंच, आभासी वर्ग इत्यादी गोष्टी येतात. इतर साधनामध्ये खेळ, पत्त्यांची जोडणी, जिगसॉ तंत्र, सापशिडी, नाटक, पटनाट्य, लोकगीते इत्यादी येत असतात. मग त्याचे फायदे आणि तोटे काय इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की स्वयं अध्ययन साहित्य निर्मितीचे फायदे सांगा किंवा तोटे सांगा. तर पहिला फायदे आहे, वस्तुनिष्ठ अध्ययन साहित्य असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळेला सारखेच अनुदेशन दिले जाते. विद्यार्थी स्वतःच्या गतीने अध्ययन करू शकतो. आशयासंदर्भात चौफेर व सखोल माहिती प्राप्त करू शकतो. विद्यार्थ्यांच्या मध्ये अध्ययन कौशल्य जे आहे ते विकसित होतात. म्हणजे विद्यार्थी त्यांच्या आवडीने माहिती करू शकतो, अभ्यास करू शकतो, जी पाहिजे ती माहिती मिळवू शकतो, त्यांच्या गतीने अध्ययन करू शकतो. हे काय आहे, फायदे आहेत. तर तोटे काय आहे, बोधात्मक विकासासाठी लिखित साहित्य उपयुक्त ठरते. कौशल्य आणि भावनात्मक परिणाम विकसित करण्यासाठी मात्र हे साहित्य उपयुक्त ठरत नाही. स्वयं अध्ययन साहित्यात वापरलेली जी काही भाषा आहे
आणि विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान व पूर्वतयारी याचा काळजीपूर्वक विचार केला जातो असं नाही. सर्वांसाठी एकच सामग्री त्यामध्ये असते. आर्थिकदृष्ट्या प्रत्येक विद्यार्थ्याला परवडेल असंही नाही. ठीक, तर त्याच्या पायऱ्या आहे ना. पायऱ्या काय काय आहे? लक्ष गटाची ओळख आणि विश्लेषण, लक्ष गटाच्या गरजानुसार प्राधान्यक्रम, घटक निवड आणि उद्दिष्ट निश्चिती, आशयाची स्वरूपासह निश्चिती, साहित्याचा प्रारंभिक आराखडा आणि आकृती विकसन, स्पष्टीकरणासह शाब्दिक मांडणी, साहित्य निर्मिती व पुनरावलोकन, अंतिम साहित्य विकास, पाठ प्रकाशन आणि प्रसारण, पाठपुरावा आणि मूल्यमापन. तर हे झालं स्वयंअध्ययनाचे फायदे तोटे, पायऱ्या, साहित्य निर्मिती, त्याचा अर्थ, प्रकार आपण सगळं बघितलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे, मोठा क्वेश्चन डायरेक्ट येऊ शकतो. ठीक, तर पुढे आहे शालेय व वर्गातील शिस्त आणि शिक्षकांची भूमिका. तर गुड क्लास डिसिप्लिन इज अ प्रोडक्ट ऑफ गुड टीचिंग. म्हणजे चांगली शिस्त हे चांगल्या अध्यापनाचे फळ आहे. हे काय असतं? विद्यार्थी शाळेत ज्ञानार्जन करण्यासाठी येत असतात. मग जे काय आहे आपलं जर डिसिप्लिन व्यवस्थित असेल तर जे काय आहे शिक्षण व्यवस्थित होऊ शकतं. जर तुमची शिस्त व्यवस्थित असेल तर तेव्हा शिक्षण हे व्यवस्थित होऊ शकतं. मग वर्गातील ज्या काही ज्ञानार्जन प्रक्रिया आहे ही चांगली होण्यासाठी ज्ञानदान प्रक्रियेतील मुख्य घटक म्हणजे कोण आहे? शिक्षक आहे. जर शिक्षकच व्यवस्थित ज्ञान देत नसेल तर विद्यार्थी घडणार आहे का? नाही. त्यामुळे शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्गातील जी काही ज्ञानार्जनाची प्रक्रिया आहे ती फक्त आणि फक्त कोणाकडून केली जाते? शिक्षकाकडून होऊ शकते. शालेय व वर्गातील शिस्तीचा प्रश्न एक चांगला शिक्षकच सोडू शकतो. या संदर्भात कॅनिंगहॅम यांनी म्हटलेलं आहे की ओनली स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज सर्वाइव्ह दिस टेस्ट ऑफ मेंटेनिंग क्लास डिसिप्लिन. म्हणजे काय की प्रभावी व्यक्तिमत्वाची व्यक्तीच फक्त वर्गाची व शाळेची शिस्त टिकवू शकते. आता आपण शालेय व वर्गातील शिस्त निर्माण करण्यासाठी शिक्षकांना कोणकोणत्या भूमिका कराव्या लागतात तर त्या बघूया. त्यातलं पहिलं आहे विद्यार्थ्यांशी मनमिळाऊची किंवा मनमोकळी राहण्याची भूमिका. म्हणजे जर शिक्षक तुमच्याशी व्यवस्थित राहत असेल, मनमोकळं राहत असेल तर काय होतं? विद्यार्थी सुद्धा व्यवस्थितपणे शिक्षकांसोबत राहण्यासाठी भाग पडतात. ठीक, विविध पद्धती व तंत्रे वापरण्याची भूमिका. ज्या काही विविध पद्धती आहे आणि तंत्रे आहेत ते जर यूज करून शिक्षकांनी शिकवलं तर अध्ययन प्रक्रिया जी आहे ती कशी होते? सहजगत्या पार पाडली जाते. पुढे आहे अध्यापनात नियोजकाची भूमिका. जे काही तुम्हाला शिकवायचं आहे किंवा शिक्षकांना जे काही शिकवायचं आहे ते काय करू शकतं? अध्यापनाची जी काही नियोजन आहे त्याचं ते नियोजन आधी करायला हवं. पुढं आहे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी विषयीची भूमिका. विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी आवडताय कोणत्या नाही हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याची भूमिका. विद्यार्थ्यांना प्रत्येक मनुष्याला हा आपण बघितलेला आहे अधिकार कशाचा आहे? बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची जी काय बोलण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिलं गेलं पाहिजे. पुढे आहे अध्ययन क्षमता वाढवण्याची भूमिका. प्रभावी व्यक्तिमत्वाची भूमिका. शालेय कामकाजात नियोजनाची भूमिका. प्रबोधनात्मक भाषण देण्याची भूमिका. मग शिक्षकाचे व्यक्तिमत्व हा एक भाग म्हणून शिक्षकाने आपल्या वर्गामध्ये मनमिळावू पद्धतीने वागलं पाहिजे हे आपण बघितलं आहे. त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, प्रवृत्ती सगळ्या जे काय आहे त्यांच्याविषयी माहिती करून घेतली पाहिजे. विविध अध्ययन पद्धतींचा उपयोग त्यांनी शिकवण्यासाठी केला पाहिजे. त्यांनी काय होतं की विविध अध्यापन तंत्रज्ञानाचा वापर कौशल्य केल्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांचे अवधान जे आहे, लक्ष जे असते ते टिकून राहते. त्यामुळे वर्गशिस्तीचे ते किंवा वर्ग बेशिस्त जे होण्याचं कारण असतं ते निर्माण होत नाही. पुढे आहे शिक्षकाने आपले अध्यापन जे आहे ते कार्य करण्याचे कार्य जे आहे ते विविध कौशल्याने विविध साधनांनी कौशल्यपूर्ण वापर करून करायला हवं. पुढे आहे अध्यापनात नियोजनाची भूमिका. शाळेत व वर्गात शिस्त निर्माण करायची झाल्यास प्रत्येक वर्ग शिक्षकाचे जे काय अध्यापन केंद्र आहे कार्य आहे ते योग्य नियोजनात असायला हवं. आपण काय शिकवायचे आहे, का शिकवायचे आहे आणि कसं शिकवायचं आहे असे प्रश्न स्वतःला विचारून अध्यापन नियोजनाचे कार्य जे आहे ते करणं गरजेचं आहे. आपल्या पाठांचे पूर्व नियोजन करून चांगली तयारी करून घेणं हे अध्यापनात उत्तमपणे आणि शालेय व वर्गशिस्त निर्माण होण्यास मदत मिळू शकते. आय एम सॉरी, इथे खाली म्हणजे माझ्या घराच्या शेजारी जे आहे एक घराचं काम चालू आहे त्यामुळे खूप जास्त डिस्टर्बन्स होता आवाजाला. तर ते मलाही खूप डिस्टर्ब होतं. पण मग काय करू शकणार ना, त्यांना सांगू तर शकत नाही तुम्ही थांबवा म्हणून ना. तर सॉरी फॉर दॅट. तर पुढे आहे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीविषयीची भूमिका.
मग वर्गाध्यापन करताना प्रत्येक शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांच्या ज्या काही आवडीनिवडी आहे त्यांच्या अध्यापन यंत्रणा जी आहे ती राबवायला हवी, त्याच्या सवयी जाणून घ्यायला हव्या, त्यांच्या बौद्धिक क्षमता जाणून घ्यायला हव्या, त्याला वर्गातील कोणते उपक्रम आवडतात कोणते नाही आवडत या सगळ्यांची जी काय आहे माहिती घ्यायला हवी. मग यातून त्यांच्या मनात शालेय व वर्गशिस्तीची जी काय कल्पना आहे ती रुजवण्यास मदत होऊ शकते. मग सांघिक कामाला प्राधान्य देण्याची भूमिका. शाळेत व वर्गात विद्यार्थ्यांच्या मध्ये चांगली शिस्त निर्माण करण्यासाठी शिक्षकांची जी भूमिका आहे ती विद्यार्थ्यांचे जे विविध गट पाडून त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपवायला हवी. त्यामुळे त्यांच्यातील असणारे जे काही नेतृत्व गुण आहे, लीडरशिप किंवा लीडर जोपणा आहे तो व्यवस्थितपणे प्राप्त होऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भूमिका. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार मांडण्याची संधी देण्यात यावी, त्याला वर्गात मत मांडण्याचं स्वातंत्र्य असावं, त्याला वर्गात गट बनवण्याचं स्वातंत्र्य असावं. अशा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची संधी उपलब्ध करून देऊन ती वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये जोपासायला हवी, त्याची जी काही प्रेरणा आहे ती निर्माण करायला हवी. ठीक, तर पुढे आहे अध्ययन क्षमता वाढविण्याची भूमिका. मग वर्गात अध्ययन अध्यापनाची जी काही प्रक्रिया आहे घडत असताना विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करण्याची संधी उपलब्ध होत असते. मग काय की आपली स्वतःची जी काय अध्ययन क्षमता आहे ती कशा प्रकारे वाढवली पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वअनुभवातून निर्णय घेण्याची संधी दिली पाहिजे किंवा उपलब्ध करून द्यायला हवी. मग स्वयंशिस्तीचा मूळ उद्देश लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे स्वयं मार्गदर्शन स्वयं नियंत्रण ठेवण्यास शिक्षकाने किंवा शिकवावे. मग स्वतः निर्णय घेण्याची क्षमता वाढवावी म्हणून त्यातून काय होतं, वर्गशिस्त निर्माण होण्यास मदत मिळते. पुढे आहे प्रभावी व्यक्तिमत्वाची भूमिका. व शिक्षकाच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर नकळत होत असतो. आपले शिक्षक किती हुशार आहे, किती मेहनती आहे, किती विषयाचे किती सहज किंवा सखोल ज्ञान आहे, त्यांच्या अद्ययावत ज्ञानाची पातळी किती उंच आहे, आपल्या शिक्षकाचे आचार विचार सवयी वर्तन किती चांगले आहे कशा नाही, ते तशाचं अनुकरण ते कळत नकळत ते शिकण्याचा प्रयत्न करत असतात. मग यातून तो शिक्षकाच्या सवयीचे अनुकरण करत असतो. मग शिक्षकाविषयी योग्य प्रकारचा आदर बाळगतो. शिक्षकाच्या चांगल्या सवयीच्या अनुकरणातून विद्यार्थ्यांमध्ये वर्गशिस्त व शालेय शिस्त जी असते ती निर्माण होत असते. त्यामुळे शिक्षकांचं वर्तन जे आहे ते चांगलं असायला हवं, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या चांगल्या वर्तनाचा फायदा करून घेतील. पुढे आहे शालेय कामकाजात नियोजकाची भूमिका. मग शाळेमध्ये दैनंदिन कामकाजाचे नियोजन जे आहे ते उत्तम प्रकारे असलं पाहिजे. या चांगल्या कामकाजामुळे शाळेचा दर्जा आहे तो टिकवून राहतो. शालेय कामकाजामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांचा योग्य त्या ठिकाणी सहभाग करून घेतला पाहिजे, तर विद्यार्थ्यांना चांगले काम मिळण्याची किंवा करण्याची प्रेरणा लाभते. म्हणजे आपलं जे काय नियोजन आहे, कोणता लेक्चर कधी घ्यायचं, किती टायमात काय शिकवायचे, हे सगळं नियोजन पूर्ण असायला हवं. पुढे आहे प्रबोधनात्मक भाषण देण्याची भूमिका. मग शाळेची सुरुवात विद्यार्थी सभेने करावी. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे जे काही छोटेसे भाषण मुख्याध्यापकाने करावे. परिपाठामध्ये दररोज एका शिक्षकाने एखाद्या विषयावर प्रबोधन करायला हवं. मग त्या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करायला हवे. आपल्या प्रबोधनात्मक भाषणातून विद्यार्थ्यांना भाषण देण्याची संधी द्यायला हवी. म्हणजेच त्यांच्यामध्ये जे काय आहे, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्याची वृत्ती जी आहे ती जोपासली जाते. पुढे आहे पारितोषिक व शिक्षा. पारितोषिक म्हणजे काय, गिफ्ट. ठीक, मग विद्यार्थ्यांनी जे काय आहे शिक्षण प्रक्रियेत मानवी घटकांचा सहभाग घेऊन ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते. शालेय कामकाजाची प्रक्रिया उत्तमपणे चालण्यासाठी शाळेत व वर्गात एक प्रकारची शिस्त निर्माण करावी लागते व त्या शालेय मानवी घटकातील उपजत गुणांची जोपासना करण्यासाठी काही दृष्टिकोनातून शालेय स्तरावर मानवी घटकांचा योग्य त्या प्रसंगी पारितोषिक देण्याची गरज असते. तसं केल्यास शालेय कामकाज व्यवस्थितपणे चालण्यास मदत होते. मग पारितोषिके व शिक्षा या परस्पर विरोधी संकल्पना मानल्या जात असल्या तरी शालेय मानवी जीवनात याचा वापर समान दृष्टिकोनातून झाल्यास शाळेतील मानवी घटकात एक प्रेरणा निर्माण होते व त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचे काम घडून येण्यात असते. मग आपण म्हणतो बघा लहान मुलाला, जर तू एवढं 1 to 10 जर अंक लिहिले ना, मग मी तुला एक चॉकलेट देईल किंवा मी तुला एक टॉफी देईल, काहीतरी कॅडबरी देईल, नाही तर बाहेर फिरायला घेऊन जाईल. अशा प्रकारे म्हणजे काहीतरी काम देऊन त्यांना ते पारितोषिक देणं, त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांना गिफ्ट द्यायचं. मग त्याच्याने काय होतं की त्यांच्यातली जी काय वृत्ती आहे ती अभ्यासू वृत्ती जी आहे किंवा मग त्याच्यानंतर अभ्यास झाल्यानंतर मला चॉकलेट खायला भेटेल या आशेने तरी ते मुलं काय करतात, अभ्यास व्यवस्थित करतात. मग त्याचा अर्थ काय आहे पारितोषिके या संकल्पनेचा अर्थ थोडक्यात सांगता येईल. पारितोषिके म्हणजे कोणतेही कार्य करून घेण्यासाठी दाखवलेली प्रलोभने होय. म्हणजे काय, आपल्याला माहिती लहान मुलांकडून आता आपल्याला लिहून घ्यायचं एवढं, म्हणजे त्याला जे कार्य आहे ते करून घेण्यासाठी काहीतरी पुढचं दाखवलं आहे, म्हणजे काहीतरी लालच दाखवली थोडक्यात.
व्याख्या काय आहे की पारितोषिक व बक्षिसे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल अथवा त्यांनी मिळवलेले जे काही विशेष प्रावीण्य आहे त्यांचा गौरव करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी आणि पुढील प्रगती योग्य प्रकारे करावे यासाठी देण्यात येणारी प्रलोभने होय. म्हणजे काय, आता लहान मुलांनी ते लिहून झालंय, मग त्याचं काय झालं की त्याचं कौतुक झालं किंवा जे काय आहे त्याचं काम ते पूर्ण झालं नाही, आपण त्याचं कौतुक केलं, वा वा तू तर 10 मिनिटात लिहून काढलं किंवा 1 to 10 पर्यंत किती छान लिहिलं. अशा प्रकारे त्यांची जी काही वृत्ती आहे ती पुढील प्रगती व्यवस्थित होते. मग असं केलं की मी विद्यार्थ्यांना वाटतं की आता मम्मी आपल्याला थाप देते बरं का मस्तपैकी, पप्पा आपल्याला छान बोलताय की मी छान लिहिलं असतं. मग नेक्स्ट टाईम ते काय करतील, न सांगता त्यांचं काम व्यवस्थितपणे किंवा जो काय अभ्यास आहे तो व्यवस्थितपणे पार पाडेल. मग त्याचे प्रकार काय काय आहे, एखादे कार्य उपजतपणे करायचं असेल किंवा विद्यार्थी काही कमी जास्त पडत असेल तर अशा वेळी त्यांना बक्षिसाचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून ते काम करून घेता येतं. मग 2 टाईपची पारितोषिके असतात, मूर्त स्वरूपातील आणि अमूर्त स्वरूपातील. इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की पारितोषिकांचे प्रकार काय, तर मूर्त आणि अमूर्त. मग मूर्त स्वरूपातील पारितोषिक म्हणजे काय की उदाहरणार्थ चषक, ट्रॉफी, शालेय वस्तू, पुस्तके व वह्या इत्यादी गोष्टी. शालेय वातावरणात आणि अशा पारितोषिकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती पारितोषिके मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांस स्पर्धा सुरू होत असते. मग त्यानुसार विद्यार्थी पारितोषिकांच्या आवडीने अधिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. मी आत्ताच एक्झाम्पल सांगितलं. मग अधिक अभ्यास करावा म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी परीक्षेत प्रथम क्रमांक व मेरिटचा क्रमांक जो आहे तो मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची नावे नोटीस बोर्डवर यावी किंवा लावली जातात. त्याचबरोबर त्यांना सन्मानदर्शक चिन्हे आणि गौरव त्यांचा करून काय केलं जातं, आत्मसन्मान हा काय आहे वाढवला जातो. पुढे आहे अमूर्त स्वरूपातील. अमूर्त स्वरूपामध्ये काय येतं, मग शिक्षकांची शाबासकी, विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामाची दखल, त्यांच्या कामाचा गौरव करणं, सन्मान करणं इत्यादी. मग वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांची स्तुती करणं, नोंद करणं आणि त्या विद्यार्थ्यांची स्तुती गरजेनुसार करणं. काही विद्यार्थी वर्गामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य व समर्पक देतात. अशा वेळी आपण त्यांची प्रशंसा करतो. वाह किती छान आन्सर दिलंय ना. 3 इडियट्स पिक्चर सगळ्यांनी बघितलेला आहे, असं कोणी नसेल की ज्यांनी बघितलं नाही. आणि राहिलेलं असेल कोणी बघायचं तर जाऊन बघा, खूप छान सीन आहे ना तो, की दोघं ते आपला आमिर खान असतो आणि तो दुसरा असतो एक, त्याचं नाव मला आठवत नाही हिरोचं. ठीक, तर मग आमिर खान जे आन्सर आहे ते मराठीमध्ये खूप फास्टमध्ये त्याच्या लँग्वेजमध्ये देतं आणि तेच आन्सर तो दुसरा विद्यार्थी काय करतो, इंग्लिशमध्ये सांगतो की मशीन इज अ व्हॉट किंवा मेकॅनिझम इज व्हॉट, काहीतरी असा प्रश्न विचारला, मशीन इज अ व्हॉट. मग तो इंग्लिशमध्ये सांगतो. मग त्याचं पूर्ण सांगून झाल्यावर त्याला शाबासकी देतं, सर वाह क्या बात है असं म्हणता ना. ठीक, म्हणजे अशा प्रकारचं जे काही प्रशंसा करणं, स्तुती करणं म्हणजे काय, ती अमूर्त स्वरूपातील बाब आहे. मग प्रशंसा केल्याने त्यांचा आत्मसन्मान आहे, तो आत्मसन्मान मिळाल्याचा त्यांना आनंद होतो. मग त्यासाठी विद्यार्थी स्पर्धात्मक उपक्रमात हिरेहिरीने भाग घेऊ लागतात. पारितोषिकांचा वापर मात्र योग्य प्रकारे झाला पाहिजे. शिक्षकांनी निष्पक्षपातीपणाने दाखवून विद्यार्थ्यांची मने दुखणार नाही तशी काळजी घ्यायला हवी. मग शिक्षा. आज प्रचलित शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांमध्ये शालेय व वर्गशिस्तीचे वर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षकांना शिक्षा हे तंत्र वापरावं लागतं. त्याचे दोन तंत्र आहे, शिक्षा देण्याचे नकारात्मक तंत्र आणि शिक्षा देण्याचे होकारात्मक तंत्र. मग यावरून असं दिसून येतं की शिक्षा निर्माण करण्यासाठी वास्तविक पाहता शिक्षा व बक्षिसे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. परंतु शाळेत व वर्गात शिस्त निर्माण करण्याच्या भूमिकेत विद्यार्थ्यांना शिक्षा करणे क्रमप्राप्त असले तरी शिक्षा करण्याच्या संदर्भात आज प्रचलित शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांना शिक्षा करणे कायद्याने काय आहे, प्रतिबंध केलेला आहे. मग या संदर्भात आपण शिक्षा करण्याचे हेतू, तत्वे, शिक्षेचे जे काय प्रकार आहे, शिक्षा व बाल हक्काविषयी कायद्यातील ज्या काय तरतुदी आहे, शारीरिक शिक्षेच्या विरोधातील कायदे आहे यांची माहिती बघूया. मग काय हेतू आहे त्याचे, विद्यार्थ्यांच्या वर्तन प्रवृत्तींना योग्य वळण लावतं. शिक्षा केल्यानंतर विद्यार्थी व्यवस्थित वागायला लागतात, त्यांच्या वर्तनात सुधारणा घडून येते. बेशिस्त वर्तन जे असतं त्याच्यावर नियंत्रण राहतं, शिस्त निर्माण होते, विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त करता येतं, नियमांचे पालन केले जाऊ शकतं, जी काय गैरवर्तनाची जी काय पुनरावृत्ती असते ती परत होत नाही, विद्यार्थ्यांपासून इतरांचे संरक्षण करता येतं कोणत्या बेशिस्त विद्यार्थ्यांपासून, शालेय वातावरणात पोषक कार्य करण्यात किंवा मदत मिळते, बेशिस्त वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा घडवून आणता येते, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची शिस्त लावता येते, शिस्तबद्ध कामाची सवय लावता येते, अपप्रवृत्तींना नियंत्रण करता येते, सुसंगत वर्तन जे आहे ते करण्यास भाग पाडता येते. ठीक, मग पुढे आहे शिक्षा करण्यामागील तत्व. मग एवढं बघितलं नसेल नेमकं त्याचं तत्व काय असायला हवं, की ज्या प्रमाणात गुन्हा त्या प्रमाणात शिक्षा दिली पाहिजे.
तरच ती परिणामकारक होते. मग सपोज एखाद्या मुलाने खूप छोटा काहीतरी गुन्हा केला आहे, सपोज एखाद्याची पेन्सिल चोरली आहे, हां, मग त्याला तेवढीच शिक्षा द्यायला पाहिजे की त्यांनी एवढंसं म्हणजे थोडी छोटे काम केलेलं किंवा छोटीशी चोरी केलेली आहे तर त्याला तेवढीच शिक्षा द्यायला पाहिजे, खूप जास्त शिक्षा देऊ नये. फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाने बेंचेस तोडले आहेत किंवा मग एखाद्याची नोटबुक फाडली आहे तर त्याला थोडी मोठी शिक्षा देता यावी. शिक्षा कशासाठी केली जाते हे शिस्तभंग करणाऱ्यांना समजलं पाहिजे. शिक्षा कशासाठी मिळाली त्या व्यक्तीला कारण समजलं पाहिजे. शिक्षा ही जास्त रागाच्या भरात दिली जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचे वागण्याबाबत संपूर्ण चौकशी केली पाहिजे. गुन्हा निश्चित झाल्यावरच शिक्षा करण्यात यावी. म्हणजे जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी कबूल केलं आहे की हो मी हे केलं आहे किंवा माझ्याकडून ही चूक झाली आहे तेव्हाच त्याला शिक्षा देण्यात यावी. विनाकारण कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षा देऊ नये. पुढे आहे शिक्षेचे प्रकार, काइंड ऑफ पनिशमेंट्स. मग काय काय आहे की जे काय बेशिस्त वर्तन आहे ते नियंत्रित ठेवण्यासाठी शिस्तीचे वर्तन जे आहे ते सुधारणा घडवून आणण्यासाठी काही त्यांनी प्रकार ठेवले आहे शिक्षेचे. ते कोणते आहे? पहिली आहे नैसर्गिक शिक्षा, शारीरिक शिक्षा, अशारीरिक शिक्षा. मग नैसर्गिक शिक्षामध्ये काय आहे की नैसर्गिक शिक्षा देणं म्हणजे काळाच्या ओघात आपोआप मिळणारी शिक्षा होय. शिक्षक तज्ज्ञ हर्बर्ट स्पेनसर यांनी म्हटलं आहे की प्रत्येक व्यक्तीला निसर्गात काळाच्या ओघात आपापल्या कर्माची फळे मिळत असतात. बरोबर. मग शाळेत किंवा वर्गात विद्यार्थ्याने केलेल्या बेशिस्तीवर शिक्षकाने शिक्षा न करता त्याला निसर्ग शिक्षा देईल. या विचारसरणीला नैसर्गिक परिणामाची शिक्षा पद्धत म्हणतात. म्हणजे आपल्याला माहीत असतं बघा की आपण जे काही एखादं वाईट कृत्य करत असेल तर आपल्याला माहीत असतं आपण वाईट करतोय, पण इतरांना आपण कबूल करत नाही की मी हे केलंय, ठीक ना. परंतु देवाला माहिती की तुम्ही काहीतरी वाईट कृत्य केलंय, मग तुम्हाला आपोआपच कुठेतरी शिक्षा मिळते त्याची. त्याला म्हणायचे की नैसर्गिक परिणामाची शिक्षा पद्धती. मग अशा प्रकारच्या शिक्षेमुळे विद्यार्थी संयम व शिस्त शिकतात. मात्र सामाजिक व नैतिक गुन्ह्याच्या बाबतीत ही शिक्षा पद्धती अपुरी पडते. मग गंभीर गुंतागुंतीचे जे काही वर्ग असतात त्याचं वातावरण अशा स्वरूपाची शिक्षा देणं अशक्य होतं. मग अशा शिक्षेचा वापर केल्यास शाळेचे कार्य व उद्दिष्ट साध्य होणार नाहीत. दुसरा आहे शारीरिक शिक्षा. मग पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये जबर शारीरिक शिक्षा दिली जात होती. मग सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यावर कायद्याने बंदी घातली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करणं हे मानसशास्त्रीयदृष्ट्या अयोग्य आहे. अशा शिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. मग काय होतं की विद्यार्थ्याने जर गंभीर स्वरूपाचा नैतिक गुन्हा केला असेल तर या शिक्षेचा उपयोग केला जातो. मात्र शिक्षेचा हा प्रकार अत्यंत वाईट आहे. मग अशारीरिक शिक्षा म्हणजे काय की विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी शारीरिक शिक्षा करण्याऐवजी अशारीरिक शिक्षेची अवलंब केला असतो. मग त्याचे कोणते कोणते प्रकार आहे? कान उघडणी करणं, वर्गात उभे राहणं, गुण कमी करणं, वर्गातील बसण्याची जी काही जागा आहे ती बदलणं, शाळेतून नाव कमी करणं, रागावणं, वर्गातून हकलपट्टी करणं, क्रीडांगणावर फेऱ्या मारणं, झाडास पाणी देणे, अधिकार काढून टाकणे, आर्थिक दंड करणे, शाळेत थांबवून ठेवणं, वर्गाबाहेर काढणं, जादा गृहपाठ देणं, हे काय आहे? अशारीरिक शिक्षा आहे. म्हणजे ज्याने विद्यार्थ्यांना हानी पोहोचणार नाही, परंतु त्यांच्याकडून काय होईल, त्यांच्या जे काही चूक झाली आहे त्याची जाणीव विद्यार्थ्यांना राहील. मग कान उघडणी म्हणजे काय की विद्यार्थ्यांना वर्गात प्रसंगी वारंवार सांगून कठोर शब्दांचा वापर करावा लागतो. मी यास कान उघडणी असं म्हणतो. असे केल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर मानसिक परिणाम होतो. वर्गात उभं राहणं म्हणजे काय? शिक्षकांनी नेमून दिलेला स्वाध्याय पूर्ण केला नाही, तो नेहमी टाळाटाळ करतो, अशा विद्यार्थ्याला वर्गातील बेंचवर उभे करणं. गुण कमी करणं म्हणजे काय की काही विद्यार्थी वारंवार सांगून सुद्धा ते ऐकत नाही, खोड्या करत राहतात. त्यामुळे त्यांचे जे काही इंटरनल मार्क्स आपण म्हणतो 20 पैकीचे असतात ते कमी करणं. वर्गातील जी काही बसण्याची जागा आहे ती बदलणं. शाळेतून नाव कमी करणं म्हणजे वर्गातील काही विद्यार्थ्यांनी ना शाळेची जी काही नावड असल्यामुळे शाळेला सतत दांड्या मारतात. मग या विद्यार्थ्यांचे इतर विद्यार्थी अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेस काय होतं, शाळेवर त्याचा परिणाम होतो. मग अशा विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना 1-2 वेळा समज देऊन त्याचे शाळेतून नाव कमी करणं गरजेचं असतं. विद्यार्थ्यांना रागवणं, वर्गातील जी काय शिस्त बिघडण्याची किंवा बिघडविण्याची इतर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याविषयी एक वेगळी भावना निर्माण करणं, सतत खोड्या करणं, वर्गातील बेंचवर नाचून इतर विद्यार्थ्यांना त्रास देणं, अशा प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांना रागावून दम देणे आणि वर्गात शिस्तीचे वातावरण निर्माण करणं. ठीक. पुढे आहे वर्गातून हकालपट्टी करणं. म्हणजे वर्गात शिकत असताना शिस्त निर्माण करावायची असते, बऱ्याच विद्यार्थ्यांना याची भान राहत नाही. मग त्यामुळं काही विद्यार्थ्यांना शाळा चुकवणे, वर्गात अधूनमधून उशिरा येणं, मध्येच वर्गातून निघून जाणं, तसेच वर्गात आल्यावर अनेक प्रकारच्या खोड्या करीत राहणं, यातून वर्ग शिस्त जी आहे ती बिघडण्याचा प्रयत्न होत असतो. मग अशा विद्यार्थ्यांना एक शिक्षा म्हणून त्यांची वर्गातून हकालपट्टी करणं गरजेचं आहे. क्रीडांगणावर फेऱ्या मारायला लावल्या म्हणजे काही विद्यार्थी काय करतात की
एखादी खेळाची माहिती देऊन तो खेळ प्रकार जो आहे त्यांच्याकडून करून घ्यायला हवा. म्हणजे त्या खेळात सराव म्हणून घेत असताना एखादा विद्यार्थी सतत चुकत असेल तर खेळाच्या वेळी त्यांना दंगामस्ती करत असेल तर त्यांना क्रीडांगणावर जादा फेऱ्या मारायला लावायचं. पुढे आहे झाडास पाणी देणं. शाळेमध्ये पर्यावरण विषयाच्या माध्यमातून निसर्गाचे महत्त्व, पर्यावरणाचे महत्त्व या बाबींचे महत्त्व जे आहे ते विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातून प्रयत्न केले जातात. मात्र काही विद्यार्थी काय करतात, शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीचे दुर्लक्ष करतात. अशा विद्यार्थ्यांना शाळेतला जे काही झाडं असतील छोटे त्यांना पाणी देण्याचं काम करायला सांगायचं. अधिकार काढून टाकणं. एखादा विद्यार्थी शाळेतील कोणत्याही उपक्रमाचा म्हणजे विज्ञान मंडळाचा, सांस्कृतिक मंडळाचा पदाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असतो. मात्र त्याने एखादा गुन्हा करून केला किंवा बेशिस्तीचं वर्तन केलं तर त्यावरून पदावरून काढून टाकायचं. पुढे आहे आर्थिक दंड देणं. म्हणजे काय की एखादा विद्यार्थी असतो बघा, खूप जास्त टेबल तोडणार, खुर्च्या तोडणार, काहीतरी बेंचवर इकडे तिकडे काहीतरी वाजवणार, आदळआपट करणार. अशा विद्यार्थ्यांना ते काय आर्थिक दंड त्यांच्याकडून स्वीकारला गेला पाहिजे. शाळेत थांबवून ठेवणं. काही विद्यार्थी काय करतात की एखादा कार्यक्रमामध्ये सर्वांना सहभागी करून घेऊन शालेय अभ्यासपूरक कार्यक्रम असतात ते राबवले जातात. अशा कार्यक्रमांच्या वेळी एखादा विद्यार्थी गोंधळ घालत असेल, दंगामस्ती करत असेल तर त्याला शिक्षा देण्यासाठी थोडा वेळ शाळेत जास्त थांबवलं जाईल. पुढे आहे वर्गाबाहेर काढणं. एतरांना त्रास देणं, गोंधळ करणं, आवाज करणं, सतत वर्गामध्ये गोष्टी वारंवार करत असेल तर त्यांना वर्गातून बाहेर काढायचं. जादा गृहपाठ देणं. एखादा विद्यार्थी असतो तो किती म्हणजे वर्गाने सांगितलेला जो काही गृहपाठ आहे तो पूर्ण करत नाही. अशा विद्यार्थ्यासाठी एक्स्ट्रा गृहपाठ द्यायचा. प्रसंगी खोटे बोलून वेळ मारून काय करतात ते विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करत नाही. अशा वेळेस त्यांना एक्स्ट्रा गृहपाठ दिला तर ते विद्यार्थी बरोबर तो गृहपाठ पूर्ण करत असतात. ते आहे शिक्षक प्रतिबंध. म्हणजे आज 19व्या शतकात शालेय मंदिरातून निर्माण होणाऱ्या ज्या काही नवीन पिढी आहे त्यांच्यामध्ये फार उदासीनपणा दिसून येतो. का तर ते वर्गात काय करतात, दंगामस्ती करतात, शिक्षकांच्या सूचनांचे पालन करत नाही, उशिरा येतात, वेळेवर अभ्यास करत नाही, उत्तर न देणे, बेफिक्रीपणे वागणे इत्यादी कारणामुळे मुलांना शिक्षा केली जात असते. आज वर्तमान काळात शाळेचा जो काही मुलांना शिक्षा देण्याच्या संदर्भात त्याचे स्वरूप जे आहे ते बदलत चालले आहे. तरी सुद्धा आज शाळेमध्ये मुलांना छडीने मारणं, कठोर शिक्षा करणं, अनेकदा बाकावर वाकवून अंगठे धरण्यास लावणं इत्यादी जे काही एकलंबिक किंवा शारीरिक व मानसिक स्वरूपाच्या ज्या शिक्षा आहेत त्या एकलकोंडी होत चालल्या आहेत. त्यामधून न्यूनगुंड जो आहे तो तयार होत चालला आहे आणि ती जी शिक्षा आहे ती हिंसक प्रवृत्तीची बनू शकते. अधिनियमानुसार बालकास कोणत्याही कारणावरून शारीरिक व मानसिक स्वरूपाच्या कोणत्याही शिक्षा केल्यास शिक्षा करणाऱ्या जे काही शिक्षकाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई होऊ शकेल. शाळेत मुलांनी शिस्त पाळली जावी म्हणून शिक्षा करू नका. या कोंडीतून सुटण्यासाठी आपण सर्व शिक्षक वर्गांनी विद्यार्थ्यांच्या स्वयंशिस्तीवर भर देऊन व सकारात्मक रीतीने विचार करून सकारात्मक पद्धतीने शिस्त लावण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे. तो कोणता आहे? शिस्तीसाठी सकारात्मक प्रयत्न. काय? आपल्या अपेक्षा, नियम, मर्यादा याविषयी मुलांना सुस्पष्टपणे संवाद साधणं. म्हणजे शिक्षकांचे जे काही नियम आहे, मर्यादा आहे, ज्या काही अपेक्षा आहेत त्या डायरेक्ट विद्यार्थ्यांसमोर डिस्कस करायच्या आणि तसं ते पाळल्या गेल्या पाहिजे असं त्यांना काय करायचं, सूचना करायची. पुढे आहे विद्यार्थी व आपणामधील परस्पर आदरयुक्त प्रेमळ वातावरण निर्माण झालं पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षकातलं नातं जे आहे ते प्रेमाचं असलं पाहिजे. विद्यार्थ्यांना भावनिक आधार द्यावा व त्यांचा आत्मसन्मान राखला जाईल याची काळजी घ्यावी. आव्हानात्मक परिस्थितीत आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची क्षमता वाढवावी. विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिस्तीचे नियम तयार करून घ्यावे. या नियमांच्या पालन करता मुलांची जी काही न्यायसभा आहे ती स्थापित करावी. त्यामुळे काय होतं, शिस्त राखण्यास प्रेरित होलं जातं. अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे ती सुसंवादी आणि आनंददायक करावी. त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघांमध्ये सुसंवाद साधला गेला पाहिजे. नैतिक मूल्य आहेत त्यांच्या आधारे स्वयंशिस्त रुजवावी. इत्यादी सकारात्मक पद्धती ज्या आहेत त्या आपण शिस्तीसाठी करू शकतो. पुढे आहे शिक्षकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या. आता एवढं सगळं बघितल्यानंतर वर्ग संस्कृती बघितली, शिस्त बघितली, अजून काय बघितलं, पारितोषिके बघितली. याच्यामध्ये शिक्षकांची जबाबदारी काय येते ती आता आपण बघूया. शाळा ही एक प्रणाली असून त्या प्रणालीचा शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला माहिती आहे की जर शाळेत शिक्षक आले नाही तर आपल्याला खूप आनंद होतो. का होतो तर की आज शिकायला भेटणार नाहीये किंवा आज लेक्चर जे आहेत ते ऑफ जातील. अशा वेळेस शाळेचा जो का अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच शिक्षक आहे. शिक्षणाचा दर्जा हा शिक्षकाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. त्याच्या जे काही जबाबदाऱ्या आहे, कर्तव्य आहे ते शिक्षक पूर्ण करत असतात. शिक्षक जसा गुणसंपन्न असावा तसे त्यांचे आपले कर्तव्याचे व जबाबदारीचे पालन करणं सुद्धा आवश्यक आहे. शिक्षकाचा संबंध हा शाळा, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर जे काही कर्मचारी आहे समाजाशी येत असतो. या सर्वांच्या प्रती त्याची काही कर्तव्य आहेत.
ती कोणती? शालेय प्रती, विद्यार्थ्याप्रती, मुख्याध्यापकाप्रती, शिक्षक व कर्मचाऱ्याप्रती आणि समाजप्रती. मग काय, शिक्षकाने नियमितपणे शाळेत यावं, शालेय प्रती जी काय आहे कर्तव्य असायला हवी. मग विद्यार्थ्यांची उपस्थिती अचूक आहे, जी काही उपस्थिती आहे ती चांगली राहील याची खबरदारी घ्यायला हवी. तर तुमचा टीचर जर असेल, प्रेमळ असेल, तर आपल्याला त्याच्या लेक्चरची किंवा त्याच्या तासिकेची जी काय ती ओढ लागून असते की कधी येईल हो ना. तर तशा प्रकारे त्यांना ते काय आहे, उपस्थिती कधी राहणार, जेव्हा तुम्ही त्यांना व्यवस्थित उत्स्फूर्तपणे शिकवाल तेव्हा. शाळा सुरू होताच आपल्या स्वतःच्या अध्यापनाचे वार्षिक नियोजन करायला हवं. विद्यार्थ्यांना दिलेला स्वाध्याय नियमितपणे तपासावा. नियमितपणे जे काही घटक चाचणी घेऊन त्यांच्या गुणांची नोंदणी करावी. अध्यापन प्रभावी कसे होईल याबाबत जागरूक राहावे. नियमितपणे तास घेऊन अभ्यास पूर्ण करावा. ठीक आहे. पुढे आहे विद्यार्थ्याप्रती कर्तव्य. मग काय काय कर्तव्य असायला पाहिजे विद्यार्थ्याप्रती? विद्यार्थ्यांचा जो काही सर्वांगीण विकास करणं हे शिक्षकांचे मुख्य कर्तव्य आहे. देशाची भावी पिढी निर्माण करणं हे कर्तव्य प्रामुख्याने शिक्षकाचे आहे. मग शिक्षकाचे व्यक्तिमत्व उत्तुंग असेल तर त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण होईल. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नातं जे आहे ते सखोल निर्माण होईल. मग त्यासाठी काय करायला हवं? विद्यार्थ्यांच्या संदर्भात प्रेम आणि जिव्हाळा ठेवायला हवा. पुढे आहे विद्यार्थ्याप्रती भेदभाव न ठेवता निष्पक्षपाती धोरण असावे. शैक्षणिक बाबींसंबंधी व प्रसंगी वैयक्तिक बाबींमध्ये मार्गदर्शन करावे. विज्ञानात्मक जो काही निदानात्मक दृष्टिकोन आहे किंवा उपचारात्मक अध्ययन करावे. शाळेत व वर्गात विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करावी. विद्यार्थ्यांबरोबर विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे. प्रत्येक विद्यार्थ्याला जे काय कामासाठी प्रेरणा द्यावी. चरित्र निर्माण होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. पुढे आहे मुख्याध्यापकाप्रती कर्तव्य. मग मुख्याध्यापक हा संपूर्ण शालेय कामकाजाचा प्रमुख सूत्रधार असतो. मग तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचे उद्दिष्ट शिक्षकाच्या माध्यमातून साध्य करत असतो. मग कोणत्या आहे? शिक्षकाने आवश्यक रजिस्टर व नोंदी व्यवस्थितपणे व बिनचूक ठेवाव्यात. शिक्षकाने मुख्याध्यापकांच्या सूचनांचा आदर व पालन करावे. वार्षिक परीक्षा व अभ्यासपूरक कार्यक्रमांचं नियोजन करावं. शैक्षणिक वर्षातील दिलेले काम आहे ते जबाबदारीने व नियोजन करून वेळेत पूर्ण करावे. पालक सभा, पालकांना मार्गदर्शन, पालकांना महत्त्वपूर्ण सूचना ज्या आहेत त्या द्याव्यात, इत्यादी कामं मुख्याध्यापकाप्रती शिक्षकांनी करावी. पुढे आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी. मग शाळा हे एक कुटुंब आहे. कुटुंबामध्ये शिक्षकाचा इतर शिक्षक व कर्मचारी वर्ग यांच्याशी नित्य संबंध येत असतो. मग हे जे संबंध आहे ते सखोलाचे असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय काय कर्तव्य आहे? शिक्षकांनी इतर शिक्षकांसोबत आदराने आणि एकजुटीने राहावे. आपल्याकडे होतं बघा, काही सपोज 2-3 टीचर जे आहे ते मॅथ शिकवतात. मग त्यांच्यामध्ये थोडी तरतूद असते ना, थोडासा भेदभाव असतो. मग त्यांना असं वाटतं मी लई श्रेष्ठ आहे, मी असं मी तसं ना, अशा प्रकारे वातावरण नको. मग शिक्षकांनी आपापसातील मतभेदांची चर्चा समोरासमोर विद्यार्थ्यांसमोर करू नये. जे काही त्यांचं भांडण वगैरे असेल ते विद्यार्थ्यांसमोर करू नये. त्याने काय होतं, विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांप्रती जो काय आदरभाव असतो तो कमी होतो. शिक्षकांनी गटबाजी करू नये. कनिष्ठ शिक्षकांनी आदराने वागून वरिष्ठ शिक्षकांचे योग्य त्या प्रसंगी मार्गदर्शन द्यावे. एखादा शिक्षक गैरहजर असल्यास त्याच्या मागे त्याची जी काय आहे निंदा करू नये. ठीक. पुढे आहे समाजाप्रती कर्तव्य. शाळा ही समाजाची एक छोटी प्रतिकृती असते. शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाशी संबंध येत असतो. त्यामुळे शिक्षकाला सामाजिक बांधिलकीची जी काही जाणीव असणं ते ठेवणं गरजेचं आहे. मग शिक्षकाच्या हातून राष्ट्राची भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य होत असतं. समाज प्रबोधनाचे कार्य होत असतं. त्यामुळे शिक्षकाकडून समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, एड्स जनजागृती आहे त्या कार्यक्रमामध्ये राबवण्याची जी काय आहे समाजामध्ये काहीतरी कार्य आहे. पुढे आहे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. ही झाली त्यांची कर्तव्य. तर आता जबाबदाऱ्या बघू. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असल्यामुळे समाजाचे जे काही शिक्षक आहे त्यांना आपल्या पाल्यांच्या संदर्भात काही हक्क, अधिकार व जबाबदाऱ्या दिल्या जातात. मग त्या कोणत्या? शालेय शिक्षणाशी संबंधित मानवी घटकांची जबाबदारी निश्चित करून त्याला कायदेशीर स्वरूप देणं. प्रत्येक मानवी घटकाला लेखी स्वरूपात त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं. जबाबदारीने पालन करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करून देणं. सर्व मानवी घटकांना आवश्यक त्या भौतिक सुविधा देणं. प्रत्येक मानवी घटकाने केलेले जे काही कार्याचे मूल्यमापन आहे त्यासाठी निकष तयार करणं. कोणता मानवी घटक कोणास जबाबदार आहे हे निश्चित करणं. गुणात्मक दर्जा निश्चित करून गुणात्मक दर्जासाठी नियोजनाचा आराखडा तयार करणं. अशा प्रकारे 6 पॉईंट आहे, इम्पॉर्टंट आहे, जबाबदारी येऊ शकते. पुढे आहे शिक्षकांचे जबाबदारीचे प्रकार. मग आपल्याला माहिती की शिक्षक हा संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक आहे. तो ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक विकास जो आहे तो करण्याची जबाबदारी कोणाची आहे? शिक्षकाची असते. मग कोणत्याही शैक्षणिक संस्थेची प्रगती ही शिक्षकांवर अवलंबून असते. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सुद्धा शिक्षकांवर अवलंबून असते. मग आजकाल शिक्षक आपली जबाबदारी पार पाडत असताना योग्य प्रमाणात जबाबदारी पार पाडताना दिसून येत
नाही, बेजबाबदार वागणुकीमुळे काय झालंय की शिक्षणाचा जो काही शालेय दर्जा आहे तो खालावला आहे. मग शिक्षणाचा दर्जा कायम राखण्यासाठी काही जबाबदाऱ्यांचे प्रकार त्यांनी केले आहे. मग ती कोणती आहे? पहिली, विद्यार्थ्याप्रती जबाबदारी, समाजाप्रती, व्यावसायिक प्रती, नैतिकताप्रती आणि शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी. मग शिक्षकाने आपल्या प्रभावी अध्यापनात प्रक्रियेतून विद्यार्थ्यांची जी काही शैक्षणिक प्रक्रिया आहे ती घडवून आणली पाहिजे, ती पहिली जबाबदारी आहे. मग विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान देणं, त्याच्या काय काय कार्यपद्धती आहे त्या अचूक वापरल्या गेल्या पाहिजे, त्यांचा व्यक्तिमत्व विकासाचा जो काय आहे तो विकास करला गेला पाहिजे. मग कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डोळसपणे प्रयत्न केले पाहिजे. शिक्षकांनी सेवाभावी वृत्ती जोपासून विद्यार्थ्यांवर निष्पक्षपातीप्रमाणे प्रेम केलं पाहिजे. शिक्षकांनी आपल्या अध्यापनात नवीन नवीन अध्यापन पद्धतींचा दृकश्राव्य साधनांचा वापर केला पाहिजे. शिक्षकांनी शिक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढून त्यांच्या अभिरुची व आत्मविश्वास जो आहे निर्माण केला पाहिजे. शिक्षकांनी स्वतःची मते त्यांच्यावर न लादता त्यांना लोकशाही मार्गातून विचार करण्याची संधी दिली पाहिजे. सुप्त गुणांचा शोध घेतला पाहिजे. मनाचा जो काय आहे ठाव ठिकाणपणा त्यांच्या संवेदनशील मनाला जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शालेय जे काही उपक्रम आहे त्यांना सहभाग वाढून घेतला पाहिजे आणि स्वयंशिस्त निर्माण करून दिली पाहिजे. जे काही विविध भूमिका आहे त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ होण्याचा प्रयत्न शिक्षकाने केला पाहिजे. मग समाजाप्रती जबाबदारी आहे. मग कोणत्या जबाबदारी आहे? शिक्षक हा सामाजिक अभियंता असतो, त्यामुळे त्याला सामाजिक परिवर्तनाचा एक घटक मानला जातो. मग समाजाच्या गरजेनुसार शाळेची निर्मिती केली जाते, त्यामुळे शिक्षकाला त्याची जबाबदारी पूर्ण करण्याचा हक्क व अधिकार बहाल आहे. यामध्ये जर अपयशी झाल्यास त्या शिक्षकाला समाज सर्वस्वी जबाबदार धरल्याशिवाय राहत नाही. मग शिक्षकाला विद्यार्थी, पालक, समाज या घटकांचा महत्त्वाचा दुवा म्हणून काम केलं जातं. पूर्वी काय व्हायचं की काही पण प्रॉब्लेम झालं गावामध्ये, सपोज एखाद्या अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छ भारत अभियान आहे, वृक्षारोपण आहे, पर्यावरण आहे, या सगळ्यांचा जर काही एखादा प्रॉब्लेम झाला तर त्या संबंधी पहिले शिक्षकांकडे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी गावातला जो काय आहे समाज, विद्यार्थी कोणीही असेल तर ते जात असेल. मग त्यामुळं काय झालं की शिक्षक हा एक सामाजिक संस्था आहे, त्यामुळे त्याने समाजाप्रती त्याच्या काहीतरी जबाबदारी आहे. पुढे आहे व्यावसायिक प्रति जबाबदारी. मग आज 21व्या शतकात जे काही माहिती तंत्रज्ञान आहे त्याच्यातून खूप सारी प्रगती झाली आहे, त्यामुळे शिक्षकाचे जे स्थान आहे ते मात्र दुय्यम असू शकत नाही. मग आज काय झालंय की जे काय आहे यूट्यूब थ्रू, गुगल थ्रू आपल्याला इतकी सगळी इन्फॉर्मेशन मिळते, मग आपण शिक्षकाला जास्त प्राधान्य देत नाही. परंतु असं करता कामा नये. जे काय मनुष्यबळ आहे ते निर्माण करणारा शिल्पकार फक्त आणि फक्त शिक्षक असतो. मग तो शिक्षकी पेशा आहे तो एक व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचा विकास साधण्याचा प्रयत्न फक्त शिक्षक करत असतो. तुमच्यामधले जे काही कौशल्य आहे, व्यावसायिक ज्ञान आहे ते संपादन करण्याचा प्रयत्न शिक्षक करत असतो. ते काही नवीन विचार प्रवाह, नवीन अध्यापन पद्धती, तंत्र अंगीकार करण्यासाठी फक्त आणि फक्त शिक्षकाची गरज असते. मग शिक्षकांनी संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून आपली जी काही ज्ञानाची उंची आहे ती वाढवून संपादित केलेलं जे काही ज्ञान आहे ते शाळेतील विद्यार्थ्यांना व अन्य वर्गासाठी वापरून जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करायला हवा. पुढे आहे नैतिकता प्रति जबाबदारी. मग नैतिक विचार म्हणजे काय की जे काय आपलं बोलणं आहे, आपलं बघणं असतं किंवा मग जी काय आचार विचार आहे ते काय असतं, ती प्रतिष्ठा जी आहे ती आपण सांभाळली पाहिजे. मग जेव्हा आपण समाजाकडे किंवा समाज त्यांच्याकडे एक चांगल्या भावनेने बघत असतो तेव्हा त्याने त्यांच्या भावना ज्या आहेत त्या कोठेही प्रकारे त्याला तडा जाता कामा नाही. मग त्यातून त्यांचं आचरण व नैतिकता जी आहे ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी शिक्षकाने घ्यायला हवी. त्यातूनच कार्यातून एक चांगला आणि आदर्श शिक्षक किंवा चांगला आणि आदर्श विद्यार्थी समाजावर आपला प्रभाव जो आहे तो पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे आहे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी. मग शाळेचा दर्जा, शाळेचा विकास व शाळेची प्रगती हे सर्व सहकारी शिक्षकांच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या हातात असते. तेव्हा शिक्षकांनी आपापसातील संबंध जे आहे ते लोकशाही पद्धतीने दृढ केले पाहिजे. जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कनिष्ठ व इतर कर्मचारी वर्गामध्ये जे काय आदराने वागणूक केली पाहिजे. त्यावेळी काय होईल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षकांनी सुद्धा कनिष्ठ शिक्षकांसोबत, इतर कर्मचारी वर्गासोबत मनात जी काय आहे चांगली भावना ठेवलं पाहिजे. तेव्हा शिक्षकांकडे बघण्याचा जो काय आहे विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो पॉझिटिव्ह असेल आणि एकमेकांबद्दलचा जो काय आहे द्वेष जो टाळला गेला पाहिजे. पुढे आहे शिक्षकांसाठी आचारसंहिता. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आचारसंहितेचा अर्थ आणि किंवा व्याख्या लिहायला येऊ शकते. ठीक, तर बघूया. शिक्षकाने नैतिक मूल्यांचा स्वीकार केला तरच तो शिक्षणाचे यशस्वीपणे कार्य करू शकतो. मग आचारसंहिता ही एका अर्थाने कर्तव्याचे शास्त्र आहे. मग त्याचं पालन करणं व त्या व्यवसायातील प्रत्येकाची जबाबदारी आहे ती मानली जाते. मग शिक्षकी पेशासाठी ही आचारसंहिता बनवलेली आहे. व्यावसायिक बंधने, कर्तव्ये, नियम, तत्त्वे त्यामध्ये सांगितले आहे. त्यांचं पालन स्वच्छेने व काटेकोरपणे करावं अशी
अपेक्षाही त्यामध्ये बाळगली गेली आहे. मग त्याचा अर्थ काय की शिक्षकी व्यवसाय हा व्यवस्थितपणे चालावा आणि व्यवसायामध्ये गुणात्मक व व्यवसाय स्वास्थ्य टिकून राहावे यासाठी जे काही नीती नियम तयार केले गेले आहे त्याला म्हणायचे आचार संहिता. म्हणजे जे काही व्यवसाय आहे ते व्यवस्थित चालले पाहिजे, व्यवसायाच्या नियमांची व तत्वांची निश्चित आचारसंहिता केली गेली पाहिजे, त्यांचं जे काही नीतिशास्त्र जे आहे त्या नियमांचं बंधनांचं पालन केलं गेलं पाहिजे. त्यातून काय होतं, भावी पिढीच्या चरित्र संवर्धनाची व उद्याचा नागरिक जो आहे तो घडवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त शिक्षकांच्या व्यवसाय आचारसंहितेतून केली जाते. मग आचारसंहितेची गरज काय आहे तर आपण बघूया. मग आचारसंहितेची गरज, मग ज्याचा आचार नमुनेदार तो आचार्य या उक्तीप्रमाणे शिक्षकाचे जे काय आचार आहे ते शुद्ध व पवित्र असायला हवे. मग शिक्षक जे आचारतील तेच विद्यार्थी आचरण करतील. म्हणजे शिक्षक जसे वागतात तसे विद्यार्थी अनुकरण करत असतात. मग याकरिता शिक्षकाने स्वतःच्या वर्तनाचा योग्य आदर्श मुलांपुढे ठेवला पाहिजे. व्यवसायाची प्रतिष्ठा व व्यवसायाचे जे काही वेगळेपण आहे ते राखायला असेल तर शिक्षकाचे आचरण अनुकरण शुद्ध असायला हवे. सॉरी, कारण जो काय बॅकग्राऊंड नॉईज येत होता मग त्यासाठी माईक यूज केला, पण माईक तर खूपच जास्त प्रॉब्लेम करतो आहे ना, त्यापेक्षा बॅकग्राऊंड नॉईज थोडा परवडेल, कारण माईकनी बिलकुलही ते आवाज नाही येते व्यवस्थित. मी नेक्स्ट व्हिडिओसाठी काहीतरी ट्राय करते व्यवस्थित तुम्हाला आवाज पोहोचेल याचा, परंतु बॅकग्राऊंड नॉईजसाठी माईक यूज केला, परंतु तो पण खूप जास्त आवाज करतो आहे. ठीक आहे, बघूया. मग मुले शिक्षकाच्या बोलण्याचे, चालण्याचे, वागण्याचे, राहण्याचे सगळ्या गोष्टींचे अनुकरण करत असतात. मग त्यावरून शिक्षकाचे जे बोलणे आहे, चालणे, वागणे जर अनुकरणीय असेल तर त्याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत असतो. मग साहजिकच शिक्षकाने आपल्या व्यवसायाचे जे आगळेपण आहे ते लक्षात घेऊन विधी निषेधाचे बंधन स्वतःवर घालून घेतलं पाहिजे. बोले तैसा चाले या म्हणीप्रमाणे शिक्षकाने आपले वर्तन ठेवलं पाहिजे, तरच मुलांचे उत्तम चरित्र घडून येते. मग व्यवसाय करणाऱ्यावरच त्या व्यवसायाचे पवित्र अवलंबून असते. मी हे ज्ञानदानाचे व्रत घेतले आहे, ते स्वच्छेने व कर्तव्य बुद्धीने घेतले आहे, असे मनाशी बाळगून शिक्षकाने आपला आचार शुद्ध ठेवला पाहिजे. मग सदाचारी शिक्षकांच्या सांगण्याचा मुलांवर ताबडतोब परिणाम होतो. त्याकरिता जे काय आचाराचे काही नियम स्वतःवर तयार करून स्वयंमूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग शिक्षण कायद्यानुसार शिक्षकाची आचार संहिता काय आहे? शैक्षणिक विचार आणि विविधतेच्या नावाखाली शिक्षकाने विचार स्वातंत्र्याचा गैरवापर करू नये. मग त्यांना विचार म्हणजे बोलण्याची किंवा शैक्षणिक विविधता आहे, मग त्यांनी त्यांचा गैरवापर करू नये. स्वातंत्र्याच्या वापरामुळे किंवा मग स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे त्याच्या नावाखाली त्यांनी विद्यार्थ्यांना काहीही उलटपालट बोलता कामा नये. जे काही साधन सामग्री यांचा कोणत्याही कर्मचाऱ्याने स्वतःच्या वैयक्तिक व्यापार व राजकीय हेतूसाठी उपयोग करू नये. जी काय साधन सामग्री आहे, फॉर एक्झाम्पल शाळेने दिलेले जे काही ब्लॅकबोर्ड्स आहे किंवा मग कोणते मोठे एखादे प्रोजेक्टर डिव्हाइस वगैरे असेल तर त्यांचा उपयोग त्यांनी स्वतःच्या कामासाठी करता कामा नये. त्यांनी फक्त जो उपयोग आहे तो विद्यार्थ्यांसाठी केला गेला पाहिजे, त्यांच्या हेतूसाठी केला गेला पाहिजे. राजकीय सबबीवर अथवा धर्म, जात, वंश, भाषा किंवा लिंग या बाबीवर अथवा अन्य खाजगी सबबाबीवर भेदभाव करू नये. विद्यार्थ्यांना विद्यार्थी विरुद्ध, कर्मचाऱ्यांविरुद्ध किंवा प्रसंगाविरुद्ध एखाद्या भडकवण्याचा प्रयत्न करू नये. शिक्षकाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन निष्पक्षपातीप्रमाणे असावे व कोणतेही सबबीवर जाणूनबुजून कमी अथवा जास्त गुण देऊ नये. म्हणजे याची जात कमी आहे, याची जात जास्त आहे, तर यांना कमी जास्त मार्क्स देऊ नये. प्रत्येकाच्या आचाराविचारावरून विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्य ज्ञानावरून मार्क्स गेले गेले पाहिजे. मग सुट्टीच्या किंवा रजेच्या काळात कर्मचाऱ्यांनी योग्य त्या अधिकाऱ्याला आपला पत्ता द्यावा. जे काही कोणत्याही प्रकारचे खाजगी वर्ग चालवू नयेत किंवा त्यात नोकरी करू नये. तसेच व्यापारी तत्वावर खाजगी शिकवण्या घेऊ नये. जर तुम्ही गव्हर्नमेंट टीचर असेल किंवा प्रायव्हेटही असेल तर तुम्ही खाजगी जे काय वर्ग चालवू शकत नाही. शिक्षकाने वर्तन विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच इतर कर्मचाऱ्यांशी शालेय किंवा शालेय नीतीचे असायला हवे. पूर्ण वेळ काम करणाऱ्या शिक्षकाने दुसऱ्या कोणत्याही शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा वाङ्मयीन संस्थेत मोबदल्याच्या किंवा अन्य हेतूने आपल्या पदाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय अंशवेळी नोकरी करून किंवा नोकरी स्वीकारू नये. शिक्षक कर्मचाऱ्यांनी जे काही सेवा आहे त्या करणाऱ्या संस्थेत जे काही मादक पदार्थ असतात, झोपेच्या गोळ्या यासंबंधी कायद्याचे कडक पालन करावे. कामावर असताना कोणतेही मादक सेवन करू नये अथवा मादक द्रव्यांचे नशेत असू नये. सार्वजनिक जागी मादक द्रव्यांचे सेवन करू नये. नशेच्या स्थितीत सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. या आचारसंहितेचे कोणतेही नियम पाळण्यात शिक्षक अपयशी ठरल्यास त्याला कर्तव्यच्युती किंवा दुराचार अथवा दोन्हीही मानलं
जाईल. मग त्याच्या काहीतरी नैतिक व व्यावसायिक आचारसंहिता आहे. मग कोणत्या कोणत्या आहे तर त्या आपण बघूया. पहिली आहे खाजगी जीवन. मग भारतीय संविधानात सांगितलेल्या मूल्यांवर शिक्षकांची जी श्रद्धा असायला हवी. शिक्षकाने खाजगी जीवनात कायद्याचे पालन करायला हवे. शिक्षकाचे खाजगी जीवन नैतिक नियमानुसार असायला हवे. शिक्षकाचा उच्च मूल्यांवर विश्वास असायला हवा. शिक्षक चरित्र संपन्न असायला हवे. शाळेच्या प्रभावाचा खाजगी जीवनात फायदा घेऊ नये. हे काय आहे 6 पॉईंट आहे. विद्यार्थ्यांशी व्यवहार. विद्यार्थ्यांशी जो काही व्यवहार आहे तो प्रेमळ असायला हवा, संवेदनशील असायला हवा. विद्यार्थ्यांशी समानतेने वागायला हवं. मित्र मार्गदर्शन आणि हितचिंतक या नावाने विद्यार्थ्यांसोबत जो काय आहे त्यांचा व्यवहार असायला हवा. पुढे आहे सामाजिक व्यवहार. मग सामाजिक कार्य उदाहरणार्थ साक्षरता प्रसार, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन या इत्यादी कार्यक्रमांमध्ये शिक्षकाने भाग घेतला पाहिजे. एक आदर्श नागरिक शिक्षकाचं वर्तन जे आहे ते करायला हवं. राष्ट्रीय जबाबदाऱ्या ज्या आहेत ते पाळल्या गेल्या पाहिजे. पुढे आहे व्यावसायिक व्यवहार. मग राष्ट्राच्या ज्या काय स्वतःच्या व्यवसायाशी एकनिष्ठ राहायला हवं. स्वतःच्या व्यवसायाचे सातत्याने अभ्यास करायला हवा. शिक्षकाने आवश्यक कौशल्यांचा सातत्याने विकास करायला हवा. सर्व कामे वक्तशीरपणे करायला हवी. वेळेत करायला हवी. सेवांतर्गत प्रशिक्षण द्यायला हवं. व्यवसाय सतत गतिमान असायला हवा. सरकारी व संस्थेच्या नियमांचे पालन केलं गेलं पाहिजे. अन्य सरकारांशी सुसंस्कृतपणे पद्धतीने वागलं पाहिजे. सर्वांशी सहकार्य वृत्तीने वागलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांची नैतिक मूल्य जे आहे ते किंवा नैतिक व व्यावसायिक आचारसंहिता शिक्षकांमध्ये डेव्हलप झाली पाहिजे. तर अशा प्रकारे आपला तिसरा चॅप्टर संपलेला आहे. चौथा चॅप्टरही आपण लवकरच बघूया. चॅप्टर खूप लेंदी आहे आणि व्हिडिओसुद्धा खूप लेंदी होत आहे आणि बॅकग्राऊंड नॉईजमुळे माझी खूप जास्त गडबड होती आहे, कारण मलाही वाटते की तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ नये. तर त्यामुळे मी माईक यूज केला, पण माईकमध्ये 1-2 व्हिडिओ असेच आलेले आहे की ज्यामध्ये माईकचाच खूप जास्त आवाज येतो आहे. तर ट्राय करूया की पुढच्या वेळेस बेस्ट काहीतरी देता येईल. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा की मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर फक्त एक्सप्लेनेशन करू की पूर्ण चॅप्टर एक्सप्लेन करू. तर कोणाचे कमेंट ज्या आहेत त्या म्हणजे ह्या सेकंड इयरच्या बद्दल तर अजून तक कोणाच्या कमेंट आलेल्या नाही आहे. तुमची एक्झाम आय थिंक नोव्हेंबरमध्ये आहे असं मला ऐकायला आलेलं आहे. तर मलाही फिक्स माहीत नाही आहे. तर जी काही डेट आहे ती फक्त एकदा कन्फर्म झाली की आपण पटापटच्या नोट्स वगैरे आहे त्या सगळ्या प्रिपेअर म्हणजे चालल्या आहे. नोट्स प्रिपेअर करायचं काम चालू आहे. जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा मग जे काही विषय वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे 1 मार्क्सचे लेंदी क्वेश्चन ते सगळे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे लवकरात लवकर. परंतु त्यासाठी मला तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचा रिस्पॉन्स आला तरच मी व्यवस्थितपणे माझंही काम करू शकते. आपण बघितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी दोघांनी एकमेकांविषयी जो काय आदर आहे तो बाळगला गेला पाहिजे. मी काय एकदम खास टीचर आहे असं मी म्हणत नाही, परंतु जे काय आहे थोडंफार येतं आहे मला, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करायचा ट्राय करते. तुमचा वेळ जेवढा जातो आहे त्यापेक्षा जास्त माझा वेळ तुमच्यासाठी खर्च मी करते. तर त्यामुळे ज्या काही दोघांच्या जबाबदाऱ्या ज्या असतात त्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी पार पाडायला पाहिजे. जी काही ही माझी जबाबदारी आहे, माझी प्रायोरिटी आहे की तुम्हाला व्यवस्थितपणे पेपरच्या आधी सगळं काही प्रोव्हाइड केलं जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वतःला टीच करायला आवडतं, त्यामुळं मी हे काय करते टीच करते की माझा वेळ काढून मी तुम्हाला शिकवते आहे. मग त्याचं तुम्ही म्हणजे मला तरी वाटतं की त्याचं तुम्ही थोडं रिस्पॉन्स ठेवायला हवा. ठीक, तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना सांगा, लिंकला शेअर करत जा, म्हणजे काय होईल की बाकीचे विद्यार्थीसुद्धा जॉईन होतील. आपली टेलिग्राम ID आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली गेलेली आहे. तर टेलिग्राम IDला पण जास्तीत जास्त लोकांनी जॉईन व्हा. त्यावर मी तुम्हाला सगळ्या नोट्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन, ज्या काही नोटीस असतात एक्झामच्या कोणत्याही गव्हर्नमेंटच्या, त्यावर मी तुम्हाला शेअर करत असते. आणि काही जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, कमेंट्स असतील, त्यांचे आन्सरसुद्धा मी तुम्हाला तिकडे देत असते. यूट्यूबकडं मला जास्त वेळ नसतो बघायला कमेंट्सला वगैरे, त्यामुळं मी टेलिग्रामवर जास्त ॲक्टिव्ह असते. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी.